नमस्कार रसिको, महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे आपण सर्वांचं स्वागत करतो। आज डॉक्टर अशोकदा रानडे आर्काईव्हच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या या विशेष प्रस्तुतीसाठी आपण जमलो। इति द ग गोडसे या कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी रानडे आर्काईव्हची आतापर्यंतची जी काही वाटचाल झाली त्याच्यात हा उपक्रम जो केला आहे परफॉर्मन्स फ्रॉम आर्काइव्ह्ज त्याबद्दल आधी थोडं सांगतो। डॉक्टर अशोकदा रानडे आर्काइव्ह्ज हे संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य, दृश्यकला आणि एकंदर संस्कृती यांच्याबद्दलचं संदर्भ साहित्य असणारं एक आर्काइव्ह्ज आहे, एक संदर्भ ग्रंथालय आहे। इथे पुस्तकं, कात्रणं, अनेक प्रकारची ऑडिओ व्हिज्युअल सामग्री, दृश्य आणि ध्वनी यांची सामग्री असं सगळं आहे। आणि याचा अभ्यासकांना वापर व्हावा, त्या कलांचा अभ्यास करणारे कलावंत, विचारवंत, संशोधक यांना याचा वापर करता यावा यासाठी अर्थातच या आर्काइव्हची स्थापना झाली 2014 साली। आणि आम्हाला लक्षात असं आलं की भारतात अजूनही आर्काइव्ह्ज म्हणजे काय आणि त्याला कसं सामोरं जायचं हे लोकांना माहीत नाही आहे। युरोप, अमेरिकेत आर्काइव्ह्जमधनं काहीतरी परफॉर्मन्स तयार करण्याची प्रथा बरीच जुनी आहे। भारतात अजून ही संकल्पना नवीन आहे, त्यामुळे कलाकार इकडे फारसे वळताना दिसत नाही। म्हणून आम्ही असा विचार केला की कलाकारांनाच आपण इकडे ओढून आणूया आणि त्यातनं परफॉर्मन्स फ्रॉम आर्काइव्ह्ज ही कल्पना पुढे आली। आर्काइव्ह्जमधले जे काही संदर्भ सामुग्री आहे त्याचा वापर करून पूर्णतया एक नवीन आविष्कार करता यावा आणि त्यासाठी एखाद्या कलाकाराला पाचारण करून त्यांनी एक प्रस्तुती तयार करावी असा विचार यामागे होता। आणि या मालिकेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा कार्यक्रम झाला नाटक उभे राहताना। आपल्याला माहिती आहे की डॉक्टर रानडे हे केवळ संगीतातले नव्हते, नाटकातलेही होतेच तेवढे, कारण की नाटकासाठीचं व्हॉइस कल्चर यातले ते तज्ज्ञ होतेच, शिवाय NCPAच्या थिएटर डॉक्युमेंटेशन प्रोजेक्टचे ते संचालक होते। आणि त्यात रंग अंतरंग किंवा फॅक्ट्स अँड न्यूज सारख्या माध्यमातनं त्यांनी नाटक आणि नाटक उभं राहण्याची एकंदर प्रक्रिया याबद्दल बरंच काही साहित्य तयार करून ठेवलेलं होतं। त्याचा वापर करून हा आविष्कार करण्यात आला आणि आमच्याच संस्थेचे प्रमोद काळे यांनी पुढाकार घेऊन तो एक नाट्याविष्कार तयार केलेला होता। त्यानंतर बरेच वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम झाले। त्यात पौर्णिमा धुमळे यांनी अत्यंत अनवट अशा आणि आत्तापर्यंत न गायल्या गेलेल्या अशा ठुमरीच्या रचना सादर केल्या। पूर्वशतकाचे सूर या कार्यक्रमातनं स्वप्ना दातार आणि त्यांच्या व्हायलिनच्या वृंदानी महाराष्ट्रात तयार झालेल्या वाद्यवादनाच्या रचना त्या सादर केल्या। मग नृत्यगान या कार्यक्रमात शर्वरी जमेनीस यांनी कथक नृत्यात काही निवडक रचना सादर केल्या। बहुरूपधारिणी या कार्यक्रमात वंदना बोकील कुलकर्णी यांनी एकंदर मराठी भाषेच्या वेगळ्या तऱ्हेच्या वापरावरती गेल्या 1000 वर्षात काय प्रयोग झालेले आहेत त्याबद्दलचा एक आढावा देणारा फार सुंदर कार्यक्रम सादर केला। त्यानंतर डॉक्टर रानडेंच्या काही निवडक ध्वनिमुद्रित न झालेल्या रचनांचा कार्यक्रम केला, गीतसंचित। आणि गेल्या वर्षी महाराष्ट्र स्त्रीगीत या नावाने कार्यक्रम झाला। 100 वर्षापूर्वी कृ ग मुळे हे जे संगीत अभ्यासक होते, बिनकार गायक होते, त्यांनी संग्रहित केलेल्या महाराष्ट्रातल्या स्त्री गीतांचा तो एक आविष्कार केला होता। आता यावर्षी आम्ही वेगळा विषय, वेगळा प्रांत हाताळतोय, आत्तापर्यंत न झालेला, तो म्हणजे दृश्यकला। आणि अर्थातच दृश्यकला म्हणल्यावर आम्ही पुन्हा एकदा प्रमोद काळ्यांना निमंत्रित केलं होतं आणि त्यांनी द ग गोडसे यांचं साहित्य निवडलं। आता वास्तविक द ग गोडसे यांची ओळख आपल्याला एकंदर या कार्यक्रमाच्या एकंदर प्रवासात घडणार आहे, कारण या कार्यक्रमामध्ये द ग गोडशांचं लेखन आपण ऐकणारच आहोत। त्याखेरीज 2 लेख गोडशांवरचे आहेत।
आरंभीचा लेख हा मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांनी गोडशांवर लिहिलेला लेख आहे. त्यातला काही निवडक अंश आपण ऐकणार आहोत. त्यातनं गोडसे कोण याची ओळख आपल्याला होईल आधी, आणि मग गोडशांनी लिहिलेल्या काही लेखातले अंश आपण ऐकू. आणि शेवटी सदानंद रेगे यांनी गोडशांवर लिहिलेली कविता ती वाचली जाणार आहे. तर अशा रीतीने याच्यात गोडशांचं आणि गोडशांबद्दलचं असे दोन्ही प्रकारचं लेखन आहे. हा कार्यक्रम आखण्याची जबाबदारी पूर्णतः प्रमोद काळे यांनी पार पाडली. त्यात कुठले अंश घ्यावेत, काय त्याचा एकंदर आराखडा असावा, हे सगळं त्यांनी केलं. त्या अर्थाने याची निर्मिती दिग्दर्शन हे प्रमोद काळे यांचं आहे. आणि 3 अभिवाचक यात सादर करणार आहेत. आता गोडसेच का, हाही एक सांगण्यासारखा भाग आहे. आपल्याला माहिती आहे की द गो गोडसे हे एक चित्रकार, नेपथ्यकार, नाटककार, कला मर्मज्ञ, कला इतिहासकार, इतिहास संशोधक अशा अनेक भूमिकातनं व्यक्त झाले. आणि काही प्रकारे त्यांचं आणि रानड्यांचं व्यक्तिमत्वही समांतर जाणार आहे. आपापल्या कलेच्या अनुषंगाने समग्र संस्कृतीला कवेत घेऊ बघणारी ही माणसं होती. आणि त्यांची एक वैचारिक बैठक एका जातकुळीची दिसते. अजून एक भाग असा आहे मजेचा की रानडे आणि गोडसे या दोघांचा ऋणाबंधही होता खूप चांगला. विजया मेहतांच्या 2 नाटकांना रानड्यांनी संगीत दिलं होतं आणि त्याचं नेपथ्य गोडशांनी केलं होतं. आणि त्यांच्या वारंवार चर्चा चालायच्या, एकमेकांच्या विषयातलं काहीतरी नवीन कळलं की ते सांगत असत. अगदी गतिमानी पुस्तकात जेव्हा एक विषय घेऊन त्याच्याबद्दल काही वेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी विचार मांडावा असा एक भाग गोडशांनी कल्पिला होता. आणि त्याच्यात संगीताबद्दल जे मांडायचं ते त्यांनी रानड्यांकडनं घेतलं. आणि एक तो उतारा रानड्यांचा त्यांच्या पुस्तकात समाविष्ट आहे. तर अशा या 2 विचारवंत कलाकारांचा एकमेकांशी असणारा ऋणानुबंध तोही डोळ्यासमोर होताच हा कार्यक्रम करताना. आपल्याला माहिती आहे की 1963 ते 1993 या काळात गोडशांची एकंदर 12 पुस्तकं प्रकाशित झाली. त्यातली 11 ही मुख्यत्वे वैचारिक लेखन अशा स्वरूपाची आहेत. कलेबद्दलची समीक्षा, इतिहास याबद्दलचं त्यांचं लेखन आहे. आणि एक त्यांचं काळगंगेच्या काठी हे नाटक आहे. तर असं 12 ग्रंथ त्यांनी लिहिले. आणि आत्ता एक अशी परिस्थिती झाली आहे की गोडसे नवीन पिढीला फारसे माहीत नाही आहेत. आणि तोही एक दृष्टिकोन होता की कलेच्या क्षेत्रात, विशेषतः दृश्यकलांच्या क्षेत्रात विचार करणारे लोक खूप असतील, पण ते विचार शब्दांच्या मार्फत व्यक्त करणारे, पुस्तकांच्या मार्फत व्यक्त करणारे कलाकार फार कमी आहेत. आणि कलेतला विचार दृश्यकलांच्या आणि एकंदर परिघातल्या सगळ्या कलांचा विचार व्यक्त करणारे कलाकार फार कमी असतात. आणि त्या संदर्भात महाराष्ट्रात द गो गोडशांचं एक फार वेगळं स्थान जाणवतं. आणि हाही विचार होता गोडशांच्या संदर्भात कार्यक्रम करण्याबद्दलचा. तर आता आपण कार्यक्रमाकडे बोलूया. मी आमच्या संस्थेच्या राजेश देशमुख यांना पाचारण करतो. त्यांनी आमच्या आज 3 अभिवाचन करणारे जे कलाकार आहेत त्यांचं स्वागत करावं यासाठी. सर्वप्रथम अपूर्व साठे, हर्षद राजपाठक, आणि श्रुती कुंटे. एकंदर कार्यक्रमाचा अवधी साधारणपणे 1 तास 25 मिनिटांचा आहे. सलग आपण कार्यक्रम ऐकणार आहोत. कार्यक्रम झाल्यावर बाकी श्रेयनामावली मी सांगेनच. धन्यवाद. सुरू करूया.
पूर्णतावादी, चतुरस्र, व्यासंगी द ग गोडसे. दत्तात्रय गणेश गोडसे. गोडसे हा चित्रे प्रदर्शनात न मांडणारा चित्रकार. आजही आपली अनेकविध व्यवधाने सांभाळून 15 तरी रेखाचित्रे काढल्याशिवाय गोडसे दिवसाची सांगता झाली असे मानत नाहीत. आणि ती चित्रे प्राय स्वतःसाठी काढलेली, नवनवीन अकल्पित वळणांच्या ध्यासाने व्रत घेतल्यासारखी काढलेली. हे कलाव्रत बालपणी अंगीकारलेले आणि नंतरच्या काही काळातही ते फार खडतर होते. त्यात विघ्ने होती, परीक्षा पाहणारी. इसाप नीतीतली प्राण्यांची चित्र आणि कुटुंबाचं दैवत असलेल्या गणेशाची प्रचंड मूर्ती यांनी या मुलाला झपाटलं. गणेशाचा मुक्त विशाल आकार आणि बागदार सोंड यातून डोळ्यात भरणारा वळणावळणांचा स्वैरविलास त्याला फार भावला. त्यात विरोधाने उठावदार दिसणारी रिद्धिसिद्धींची सुघड ललित रूपे उभय बाजूला. पाटीवर, हाती लागेल त्या कागदावर, भिंतीवर ते सर्व उठू लागले. असा त्या मुलाने आपला चित्रकलेचा श्री गणेशा स्वतःच घालून दिला. पुस्तकी सांकेतिक शिक्षणाची चाल थबकली. वडील मंडळींना याचा वास लागला आणि स्फोट झाला. सोज्वळ सधन कुटुंबातील मुलाला चित्रे काढण्याची अवदसा आठवावी. गणित सोडून गणपती, हा कार्टा पुढे नाटक मंडळींचे पडदे रंगवण्याचा छाकटा धंदा करणार या सुरातली भाकिते गरजू लागली. उपरोध प्रेमी नियतीने ती कानात जपून ठेवली असावी. काही महिन्यांपूर्वी संगीत नाटक अकादमीने भारतातील गतवर्षीचा सर्वश्रेष्ठ नेपथ्यकार म्हणून गोडशांचा गौरव केला. गोडशांच्या जन्मकाळाची चित्रकथा वेदक आहे. आईचे दिवस भरलेले, प्रसूतीसाठी माहेरी जायचे ते पूर्णा नदी ओलांडून. उलट्या बाजेवर तिला बसवून भोई ती ओढत पार करत होते. पण भर आषाढ, एकाएकी प्रवाह फुगला, बेफाम झाला. भोयांच्या पकडीतून निसटलेली बाज धारेला लागली. आई भयभीत झाली. तिला उतरून घ्यायला आलेल्या दुसऱ्या तीरावरील आपतात हलकल्लोळ माजला. पण देवाने खैर केली आणि बाज अडवली गेली. माहेरच्या तीराला लागली. प्रसूती सत्वर झाली. ही कल्पनारम्य कादंबरीत शोभून दिसेल अशी घटना 3 जुलै 1914च्या उत्तर रात्रीची. गोडसे सांगतात, पुढे अनेक वर्षे रौद्र प्रवाहात बाजेवरून वाहत असल्याचे दुःस्वप्न पडत असे. आता कोणी याचा संबंध कदाचित पुढे 50 नंतर त्यांच्या कलाविषयक लेखनात पुन्हा पुन्हा येणारे नदी प्रवाह, त्यांची वाक वळणे, त्यांच्या काठातळातील दगडगोट्यांच्या आकृती यांच्याशीही लावला. गोडशांचे आजोळचे गाव म्हणजे खानदेशातले वडोदे आणि वडिलांचे गाव वऱ्हाडातले आदासा. आपल्या या 2 संस्कार केंद्रांना गोडशांनी लोकधाटी हे पुस्तक अर्पण केलंय. दोहोमध्ये पूर्णा नदी असली तरी त्यातले अंतर अफाट होते. ती 2 जगेच होती. आजोळचे म्हणजे फडक्यांचे घराणे, खानदानी चौरस रसिकता जोपासणारे. मातब्बर लेखक, गायक, नट यांची वर्दळ असायची. दुसऱ्या केंद्राचे म्हणजे आदाशाचे संस्कार फारच निराळे. कुटुंबात मालगुजारी, सावकारी, पण पूर्वपीठिका भिक्षुकी. त्या शुष्क वातावरणात संगीतादी कला निषिद्धच, पण पुस्तकेही संशयास्पद असत. वडिलांची करडी शिस्त, हा एकुलता एक मुलगा म्हणून शिस्तीचे प्रमुख लक्ष. या फडक्यांच्या वाड्यात पीराची प्रतिष्ठापना झाली होती. गुरुवारी त्याची धुपासह पूजा होई. त्याला नमस्कार केल्याशिवाय कोणी जेवत नसे. अहो, मोहरमची स्वारी आली की या कुटुंबाकडून विहित सोपस्कार व्हावेत असा रिवाजच होता. गोडशांची मुस्लिम संस्कृतीची अशी लहानपणापासून जवळीक. कलांच्या आणि इतिहासाच्या निरभ्र अभ्यासातून गोडशांचा समभाव वाढत गेला. धार्मिक विद्वेष त्यांना स्पर्शही करू शकला नाही. ज्या दैवताचे नाव त्यांना चिकटले त्या दत्तामध्ये सुफी धर्मसमन्वय. इतर क्षेत्रातही तेच. कडव्या कम्युनिस्टांइतकेच ते कडव्या हिंदुत्वनिष्ठांशी जवळीक राखत आले. पण समावेशकत्वाचा अर्थ म्हणजे सैल सहिष्णुता नव्हे किंवा बिनकण्याचे बिलबिलीत अतिसौजन्य नव्हे. गोडशांची मते, आवडीनिवडी घट्ट, कणखर नाही, आग्रही आणि हट्टी म्हणावीत अशी असतात. इतकी की कित्येक जण त्यांच्याशी वाद घालणे टाळतात.
गोडशांच्या लहान वयात मुस्कटदाबी होऊनही चित्रकलेतली त्यांची ती उर्मी दबत नव्हती. रेषेचे रहस्य बोटात वळवळत होते. त्या उर्मीला खुले रान मिळाले ते BA मुंबईच्या विल्सन कॉलेजात गोडसे आले तेव्हा. कॉलेजच्या जवळच हळदणकरांसारख्या नामांकित कला शिक्षकाचे घर. गोडशांसारखा शिष्य मला मिळाला नाही असे हळदणकर मला म्हणाले होते. असा गुरुशिष्य योग. वडिलांच्या आदेशाप्रमाणे चित्रकलेचा व्यत्यय येऊ न देता गोडशांनी BA पदरात पाडून घेतली आणि लंडन विद्यापीठाच्या स्लेड स्कूल या नामांकित कला शिक्षण संस्थेत ते गेले. तिथले प्रशिक्षक रँडॉल्फ श्वाब यांच्या रेषेवरील हुकमतीमुळे त्यांच्यावर प्रसन्न झाले. या रँडॉल्फ श्वाबकडून या शिष्याला खूप मिळाले. त्यानंतरचे त्यांचे गुरु म्हणजे टाइम्स ऑफ इंडियाच्या कला विभागाचे प्रमुख लँगहॅमर. 6 वर्षे या गुरुमागे शिष्य सावलीसारखा होता आणि गुरुंनी शिष्याला पुत्रवत मानले होते. पण गुरुचा भर तंत्रावर अधिक आहे म्हणजे आपल्या विकासाला मर्यादा पडणार हे उमगले तेव्हा गोडशांनी तीही नाळ तोडली. गोडशांचे व्यावसायिक आयुष्य बहुविध होते. त्यात शिक्षकीचा काळ आला तो शेवटी. आरंभी अनेक स्थळी नोकऱ्या केल्या, त्यानंतर पूर्ण वेळ स्वतंत्र व्यवसाय. टाइम्स ऑफ इंडियाच्या कला विभागात त्यांनी 6.5 वर्षे काम केले. नंतर दिल्लीत मध्यवर्ती सरकारच्या प्रकाशन विभागात मानाची लठ्ठ पगाराची नोकरी 2-2.5 वर्षे पार पाडल्यावर ज्या तऱ्हेच्या कामाचा अनुभव हवा होता तो पुरेसा मिळाला असे म्हणून त्यांनी सोडचिठ्ठी दिली. मुंबईला परतल्यावर जाहिरात आणि तत्सम उद्योगात निदान 4 स्थळी ते खुशीप्रमाणे कमी अधिक काळ नांदले. अहो, मध्यमवर्गीय व्यवहार नीतीत नोकरीतील स्थैर्य हा महान सद्गुण. एकदा चिकटल्यावर शक्यतोवर तिथे चिकटून राहणे हा संभावित आचार. या उलट गोडशांचा आचार. रामदासी, ब्राह्मणू हिंडता बरा असे मानणारा, शेवाळ गंज किंवा बुरशी हा अलंकार न मानणारा, फकीर, कलंदर. आणि हे नोकऱ्यांपुरतं नाही, स्वतंत्रपणेही कलावंत म्हणून त्यांचे अनेक अवतार झाले. व्यंगचित्रकार, रेखाचित्रकार, जलरंगातील चित्रकार, पुस्तकांचे सजावटकार, नेपथ्यकार इत्यादी इत्यादी. गोडशांच्या या बहुरंगी आयुष्यात प्राध्यापकीही आली. बडोदे विद्यापीठातील फाईन आर्ट्स विभागाच्या प्रमुखपदी ते 8 वर्षे होते. नंतर मुंबई विद्यापीठातील सौंदर्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी ते चित्रकलेवर व्याख्याने देत. करायचे ते जीव ओतून. या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांचा मोठा आदर संपादन केला. पण गोडशांच्या मुलुकगिरीची बखर इथे संपत नाही. अनेक कलांचा मेळ असलेला चित्रपटासारखा नवा कलाप्रकार त्यातून कसा सुटेल? गोडसे त्या उद्योगात 4-1 वर्ष होते. कथा, पटकथा लेखक, सहाय्यक दिग्दर्शक, कला दिग्दर्शक अशा विविध भूमिकात त्यांनी विश्राम बेडेकरांबरोबर बाजीराव मस्तानीवर काम केले. त्यातून चित्रपट निष्पन्न झाला नाही, पण मस्तानीत ते अधिक गुंतले. हे सगळे त्यांचे प्रकट पराक्रम. आपली संगीत साधना मात्र गोडशांनी छुपी ठेवली. वर्षानुवर्षे त्यांनी चित्रकलेचा निष्ठेने रियाज केला, तसा मृदंग वादनाचाही केला. पण तो स्वांत सुखाय, इतरांसाठी नाही. ज्या शंकरराव अलकुटकरांचा गंडा बांधायचे मनात होते ती एक विक्षिप्त 63 वल्ली होती. नकाराला निमित्त म्हणून त्यांनी या इच्छुकाला मृदुंगावर थाप मारून दाखवायला सांगितली. गोडशांनी ती मारली आणि अलकुटकर स्वतःचा कान पकडून म्हणाले, असा गादीदार तळवा आमच्या गुरूंचा होता. त्यांचे परात्पर गुरु म्हणजे नानासाहेब पानसे. अलकुटकरांनी गोडशांना गंडा बांधला, कोड कौतुकांनी विद्या दिली. गोडशांची मृदंगावर भक्ती आहे. ते म्हणतात ते केवळ तालवाद्य नाही, तबल्यासारखे यांत्रिक मात्रा हिशेबी नाही, ते नादवाद्य आहे. नादाच्या लहरी निर्माण करते. लयीशी एकजीव होणारे हे वाद्य शास्त्राची चौकट धुडकावते. त्याला आपली अस्मिता आहे. गोडशांचे पहिले पुस्तक पोत 1963चे. कला चिकित्सकांच्या जगात त्याने फार मोठी खळबळ माजवली, पण त्यांना मान्यता मिळाली. कलेतील सौंदर्य तत्वाचा शोध घेणारी अशी आणखी 5 पुस्तके गोडशांनी पुढे प्रसिद्ध केली. शक्तिसौष्ठव, गतिमानी, लोकधाटी, मातावळ आणि ऊर्जायन. या प्रत्येक पुस्तकात स्वतंत्र बुद्धीचा, प्रतिभेचा आविष्कार आहे.
इंग्रजी पुस्तकांना वाट पुसत जाणारी ही अकॅडमिक पुस्तके नव्हेत. त्यातली गोडशांची सर्वच मते आजच्या विद्वानांना पटतात असे नव्हे. कोणाला त्यात हट्टी नवे पण दिसते, कोणाला त्यातला कल्पनाशक्तीमागे फरफटत जाणारा तर्क खटकतो, कोणाला ती नुसतीच विक्षिप्त वाटतात. उद्या परवा कदाचित हे आक्षेप मऊ होतील. इतके आग्रही अटीतटीचे राहणार नाहीत. आणि विरोधाचे असे सोहळे झाले नाहीत तर तो नवेपणा कसला. गोडशांच्या लेखनातील या विचारधनामागे फार मोठे सांस्कृतिक संचित आहे. विविध कला प्रकारांचा विलक्षण आस्वाद आणि त्यातल्या बुद्धिप्रधान निर्मितीचा परिपक्व अनुभव आहे. प्राचीन अर्वाचीन साहित्याचे रसिक परिशीलन आहे. मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, लोकसाहित्य, लोककला यांच्या परिघातील विषयांचा गाढ व्यासंग आहे. विज्ञानाच्या काही शाखांशी परिचय आहे आणि इतिहासाचा छंद तर बलिष्ठ आहे. या बौद्धिक कलात्मक चतुरस्रतेने आठवण होते ती युरोपच्या सांस्कृतिक विकासातील द रेनेसॉन्स जंटलमन या पूर्णतावादी कल्पनेची. समंदे तलाश हा गोडशांचा काही लेखांचा संग्रह. त्यांच्याच शब्दात समंदे तलाश म्हणजे शोधाचा, तर्काचा घोडा. शिवाजी महाराजांनी औरंगजेबास पाठवलेल्या प्रसिद्ध फारसी पत्रातील हा वाक्प्रचार. मुख्यतः महाराष्ट्राचा इतिहास व इथली कला या जोड प्रांतात अज्ञात व उपेक्षित सत्याचा माग काढीत अनेक गैरसमजुतींचा पोकळपणा उघडा करीत गोडशांची लेखणी इथे दौड करते. पुस्तक अर्पण केलंय मस्तानीच्या पवित्र स्मृतीस आणि त्यातील सर्वात मोठा लेख तिच्यावरच आहे. लहानपणी गोडशांना जसे गणपतीने झपाटले तसे पुढे मस्तानीने झपाटले. गेली अनेक वर्षे त्यांनी तिच्याविषयीच्या निखालस सत्याचा शोध घेण्यासाठी इतिहासाचा कानाकोपरा धुंडाळलाय. वसा घेतल्यासारखा किंवा मिशनरी चिकाटीने म्हणा. इतिहासकारांनी आणि अन्य लेखकांनी तिची जी डागाळलेली विपरीत प्रतिमा उभी केली तिचा खोटेपणा सप्रमाण सिद्ध करणे हाच त्यांच्या मस्तानी पुस्तकाचा प्रधान हेतू असावा. महाराष्ट्राचा इतिहास हे त्यांचे विशेष क्षेत्र आणि तो केवळ राजकीय नाही, त्याला सामाजिक, साहित्यिक आणि इतर कलांचेही परिमाण आहे. चौरस स्वतंत्र अभ्यासातून त्यांच्या मतांनी आकार घेतलाय. ती सर्वांना रुचतील, सहज पसतील अशी नाहीत, पण ती निखालसपणे त्यांची आहेत. महाराष्ट्राचा त्यांना रास्त अभिमान आहे, पण दुरभिमान नाही. विशेषतः धर्म, संस्कृती यांचा नाटकी बडीवार माजवणारा अभिमान नाहीच नाही. त्यांचा गाभाच चित्रकाराचा, त्याच्या आसमंतात संगीताचा घुमाराही आहे. मात्र अलीकडच्या काळात त्यांच्यातील इतिहास संशोधक प्रबळ झालाय. जुनी कागदपत्रे, करीने, याद्या, बखरी, वंशावळी आणि स्थळे यांचा वास काढीत दऱ्याखोरी धुंडाळणारा, मर्यादित रिंगणातला इतिहास टाळून व्यापक नकाशा रेखाटण्याची हिंमत धरणारा असा हा संशोधक. अलीकडचा काळ म्हणजे काही इतिहास नव्हे. आता हेच पहा, कान्होजी जेधे व शिवाजी यांची पहिली भेट कधी झाली याची तारीख काय इसवी, इस्लामी, शालिवाहिनी गोडसे अचूक सांगतील. पण माझी त्यांची पहिली भेट कधी कुठे झाली याबाबत त्यांचे स्मरण त्यांना दगा देते असा माझा दावा. हा आमचा वारंवार वादाचा विषय. पण ते आपल्या म्हणण्याला हट्टाने धरून बसतात आणि असला हट्टीपणा दाखवला नाही तर ते गोडसे कसले. लिहून भिंतीवर भुजंग भरला, लिहून भिंतीवर भुजंग भरला रंग चिताऱ्याकडून. लिहून भिंतीवर भुजंग भरला रंग चिताऱ्याकडून. शाहीर प्रभाकराच्या एका लावणीतली ही ओळ वाचताना मला नेहमी आठवते ती आमच्या लहानपणी भिंतीवरून काढण्यात येणाऱ्या चित्राकृतींची आगळी जत्रा. चित्राकृतींची ही तीट त्यावेळी जवळजवळ प्रत्येक भिंतीला लावलेली असे.
बहुधा पांढऱ्या फटफटीत कपाळाची भिंत अशुभ समजण्यात येत असावी. पण ही चित्र किंवा आकृती वाटेल त्या नसत, तर विशिष्ट अर्थपूर्ण असत. दर्शनी दरवाजावर गणराजाची तुंदिलतनू आकृती असायचीच, कधी एकटी बसलेली तर कधी विंझण वारा घालणाऱ्या रिद्धिसिद्धींसह. काही दरवाजांच्या बाजूच्या भिंतीवर सजवलेले प्रचंड हत्ती अहोरात्र झुलताना काढलेले, तर काहींवर साज शृंगार केलेले कोतवाली घोडे जागच्या जागीच कायम ठुमकताना बांधलेले. कुठे 2 मल्लांची कुस्ती जुंपलेली, तर कुठे कल्यामिशांच्या रुबाबात हातातली ढाल तलवार सरसावून आव्हानाच्या पवित्र्यात असलेले देवडीवरचे गाडदी उभे. कुठे डोईवरची घागरींची उतरंड सावरीत मथुरेच्या बाजाराला किंवा पाणवठ्यावर निघालेल्या गवळणी, तर कुठे पिसारा पसरून नृत्य न्यासात उभे असलेले मोर. शालीन सवत्स धेनूंच्या मागोमाग सावध पदन्यासाचे मनोहर विक्रीडित करणारे शार्दूलही एकाच भिंतीवर काढलेले कधी दिसत, हे विशेष. ही भित्तिचित्र म्हणजे त्यावेळच्या बालमनाची यक्षसृष्टीच होती. पावसाळा संपून दिवाळी जवळ येई त्या सुमारास दरवर्षी नव्यानं काढण्यात येणाऱ्या या चित्रांचं आमच्या बालवयात मोठं कुतूहल असे. आणि ते काढणारे पेंटर तर आम्हाला प्रत्यक्ष परमेश्वरच वाटत. गावातल्या काही वाड्यांच्या प्रशस्त भिंती म्हणजे वार्षिक चित्रप्रदर्शनाची उघडी सभागृहच असत. एखादा मित्र धावत येऊन मोठ्या उत्सुकतेनं सांगे, अरे तो गुजरांच्या वाड्याच्या भिंतीवरचा हत्ती पाहिला का? रावजी पेंटरनं मोठा मस्त काढलाय. दुसरा म्हणे, अरे तो हत्ती काहीच नाही, पाताळेश्वरातल्या बोळातला तो मोर जाऊन पहा. बादल पेंटरनं खाली चक्क लिहिलंय, मोर काढलाय. मोर म्हणजे मोर बरं का. दक्षिणामूर्तीच्या देवळात आम्ही नेमाने जात असू, ते देवळातल्या ओवरीच्या भिंतीवर यादवराव पेंटरनं रंगवलेलं लंका दहनाचं मोठं चित्र पाहण्याकरता. आगीचा तो डोम, तो भडका, तो लोळ कल्लोळ अजून डोळ्यांसमोर उभा राहतो. त्या वयात आणि त्यानंतरही प्रत्यक्ष आगी पुष्कळ पाहिल्या, पण शेवटी त्या साऱ्या विझल्या, विझवण्यात आल्या. दक्षिणामूर्तीच्या देवळातल्या चित्रात पेटलेली ती लंका दहनाची आग मात्र अजूनही मनात कुठेतरी धुमसते आहे. चित्रातल्या आगी सहसा विझत नाहीत. त्या काळी गावात कुठेही फिरताना या भित्तिचित्रांचा तमाशा पाहत आम्ही घटकाभर कुठे थांबलो, रेंगाळलो नाही असं कधी व्हायचं नाही. दरवेळी ही चित्रसृष्टी आम्हाला नवी वाटायची, काहीतरी नवं दाखवायची. रामायण महाभारतातल्या आम्ही ऐकलेल्या वाचलेल्या कथांना जिवंत करायची. शाळेतल्या पुस्तकातल्या कविता धड्यांना अर्थ द्यायची. त्यावेळच्या निश्चित्र वृक्षशालेय पुस्तकांना सचित्र करायची. आज काळाच्या ओघात ती वेल्हा चित्रसृष्टी वाहून गेली असली तरी स्मृतीनं जपून ठेवलेली ती चित्रीची सिंहाडी, ते मोर, ते मल्ल, ते मृग, नाग नरसोबा अजूनही शाबूत आहेत. या चित्रांशिवाय काही अक्षरही त्यावेळी भिंतींवरून लिहिलेली आढळत. त्यातली काही वाचता यायची, वाचून समजायची, पण काही वाचता येऊनही दुर्बोध वाटायची. विशेषतः श्री आणि ओम ही अक्षरं. ही अक्षरं नेहमी भिंतींच्या शिरोभागी असायची. या दुर्बोध अक्षरांबद्दल नेहमीच कुतूहल वाटे. कधीकधी त्यांचा रागही येई, कारण चित्रांसारखा पाहता क्षणीच त्यांचा अर्थबोध होत नसे. बरं, त्यांना टाळणंही शक्य नसे, कारण ती सर्वत्र दिसायची. घरांच्या भिंतींवरून, दरवाजांवरून, कोनाड्यातून, देवळामठातून, मंडप गाभाऱ्यातून, धार्मिक पोथ्या पुस्तकातून, त्याचप्रमाणे सावकार सराफ यांच्या वही, चोपडी वही खात्यातून सुद्धा. या अक्षरांचा अर्थ त्या काळात कळला नाही तरी त्यांचं लेखी रूप तेव्हाही वेधक वाटायचं. श्रीचा भारदस्त डौल, तशी ओमची वेल्हाळ वाकवळणं. अक्षर म्हणजे रेखेचे गुंडाळे ही समर्थांची व्याख्या. श्री आणि ओम या रेखांचे गुंडाळे उकलायला बरीच वर्ष जावी लागली.
आज सुद्धा या अक्षरांचा गुंतापुरता उलगडलाय असं नाही, पण या अक्षरांची प्रतिमा तज्ज्ञ संशोधकांच्या प्रयत्नांनी आज बरीच स्पष्ट झाल्यासारखी वाटते. याबाबत तज्ज्ञांचा खुलासा असा. ओम. ओम हे अक्षर वैदिक नाही. ओंकार हे तांत्रिक वाङ्मयातील एक बीज आहे. आर्यांच्या प्राचीन वाङ्मयात म्हणजे रचांचे संहितीकरण झाले त्या कालखंडात बीजाची संकल्पना रुजलेली आढळत नाही. बीजांचा संबंध तंत्रधर्मातील देवतांशी येतो. तंत्रधर्म हा आर्यपूर्व काळापासून चालत आलेला भारतातील सर्वात प्राचीन पंथ आहे. याच धर्मातून नाथपंथ, गोरखपंथ आणि जैन व बुद्ध असे धर्म निघाले असे तज्ज्ञांचे मत आहे. आजच्या हिंदू धर्मातील उपासनेचे तांत्रिक स्वरूप हा याच प्राचीन तंत्रधर्माचा प्रभाव असावा. या प्रभावामुळेच श्री आणि ओम सारखी तांत्रिक बीजे हिंदू धर्मात मान्यता पावली आणि पुढे तीच रूढ झाली. गणपती हे तंत्रधर्मातील एक प्रमुख देवता आहे आणि तिचे बीज ग हे आहे, ओम हे नाही. त्याचप्रमाणे श्री हे बीज ऋग्वेदकाळी नव्हते, ऋग्वेदानंतरच्या काळात ते महत्त्व पावले असावे हे मात्र निश्चित. श्री आणि ओम या गूढ मंडळींप्रमाणेच स्वस्तिकाची आकृती सुद्धा अशीच एक कूट गोष्ट वाटे. शाळेतल्या भूमितीच्या धड्यांची आठवण करून देणारी ही आकृती श्री आणि ओम यांच्या मानानं वृक्ष हिशोबी वाटे. एक शुभचिन्ह म्हणून या आकृतीचा सर्वत्र वापर होई. बोहल्यापासून देव्हाऱ्यापर्यंत आणि जन्मपत्रिकेपासून खतावणीपर्यंत. पण तिला एवढं महत्त्व का? भारतीय संस्कृतीत स्वस्तिक संकल्पना अनेक स्तरांवर मुरलेली दिसते. वैद्यक ग्रंथात स्वस्तिक यंत्र हे एक महत्त्वाचं उपकरण मानलंय. योगशास्त्रातील आसनात आणि भरताच्या नाट्यशास्त्रातही स्वस्तिक संकल्पना राबवण्यात आली आहे. काहींच्या मते हे चिन्ह म्हणजे सूर्याचं एक रेखाचित्रच आहे. सूर्य म्हणजे ज्वालांचे प्रचंड फरे असलेला, अंतराळातून रोज पूर्व पश्चिम पर्यटन करणारा तेजस्वी ज्वालागोल अशी प्राचीनांची समजूत होती. सूर्य संकल्पनेचा आशय एखाद्या फिरत्या चक्री ज्वलबंधासारखा गतिमान तेजाळ असावा. या संकल्पनेचं दृश्य रूप म्हणजे लवलवत्या गतिमान अनियमित ज्वालांचं मुक्त उत्स्फूर्त आलेखन. या मुक्त अनियमित आलेखनानं मूर्त केलेल्या मूळ गतिमानी आकृतीचं स्वस्तिकाच्या आजच्या मितीबद्ध गणितमानी आकृतीत परिवर्तन झालं. प्रत्येक संकेतचिन्हाला जीवनमान असतं, कारण आविष्काराच्या चराचर सृष्टीतच संकेतचिन्ह जन्मास येतं. संकेतचिन्ह ही एक जिवंत संघटना असते. जीवसृष्टीचे सारे गुणधर्म तिच्यात प्रतीत होतात. संकेतचिन्हाला रूप देऊन त्याला जन्म देणारी रेषा स्वभावतःच आशयनिष्ठ असते, पण ती कालांतरानं तंत्रनिष्ठ बनत जाते आणि त्याबरोबरच तिची आशयनिष्ठाही कमी कमी होत जाते. पुढे संकेतचिन्हाचं आलेखन ती तंत्रसिद्ध स्वतंत्रतेनं करू लागते. अखेर संकेतचिन्हाचं मूळ रूप पूर्णपणे बदलतं. शुष्क, निरर्थक, निर्जीव, केवळ यांत्रिक अशी एक खूण ठरतं, एक यंत्र ठरतं. एक यंत्र म्हणूनच ते समाजाच्या धार्मिक सामाजिक विधी व्यवहारातून वापरात असतं. याच संदर्भात स्वस्तिकासारखंच आणखी एक चिन्ह आठवतं. देवळांच्या शिखरांवर किंवा साधू, बैरागी, वारकरी यांच्या हातातील दांडीच्या टोकाला फडफडणारी 2 शिखांची पताका. ही हुरमुजी रंगाची पताका म्हणजे मूळची मशाल, आणि मशाल हे प्राचीन काळी सत्तेचं, सामर्थ्याचं चिन्ह असावं. अगदी मध्ययुगाच्या अखेरपर्यंत वादविवादात जय मिळवणारे विद्वान शास्त्रवेत्ते आपल्या विद्वत्तेचं सामर्थ्य मिळवण्याकरता दिवसासुद्धा मशाल पाजळून फिरत हे सर्वश्रुत आहे. प्रत्यक्ष मशालीऐवजी तिच्या ज्वालांच्या आकार सादृश्यात कापलेल्या शेंद्री कापडानं सुद्धा
जळत्या मशालीचा आभास निर्माण करून संप्रदायाचं प्रतीक सिद्ध होऊ शकतं. शिवाय हा आभास कमी त्रासात सहज सुटसुटीतपणे निर्माण होईल. जरूर नसेल तेव्हा ही कापडी मशाल गुंडाळून ठेवण्याची सोय असे. या साऱ्या सोयी लक्षात घेऊन जळत्या मशालीचं शेंदरी कापडाच्या द्विजिव्ह आकारात केव्हा तरी रूपांतर झाले असण्याची शक्यता पटते. मशालीचा मूळचा ज्वलंत संकेत अखेर पताक्याच्या निर्जीव रूपात आज उरलाय, केवळ एक खूण म्हणून. एरवी अशिष्ट समजलं जाणारं आणखी एक महत्त्वाचं संकेतचिन्ह म्हणजे मिथुन. सगळ्या जुन्या कोरीव लेण्यातून देवळांवर अगदी घरातही हे संकेतचिन्ह वेगवेगळ्या रूपात हमखास आढळायचं. यावरूनच हे संकेतचिन्ह निखळ धार्मिक असण्यापेक्षा वास्तुशास्त्रीय महत्त्वाचं असावं असं वाटतं. पण ही मिथुन शिल्प खरी काय आहेत? ती कोरण्यामागचा नेमका हेतू काय? आज सर्वसाधारणपणे समजण्यात येतं तशी ती अश्लील आहेत का? आणि मंदिरं बांधली गेली त्या काळीही ती अश्लीलच समजली गेली होती का? आज सुद्धा ग्रामीण भागातून वास्तुशास्त्राचे पारंपरिक व्यवहार काही श्रद्धा संकेताच्या रूपात आपल्याला रेंगाळताना आढळतात. खेड्यातून लाकडी घर बांधताना घराच्या खांबावर प्रथम जेव्हा तुळई बसवतात ती लग्न मुहूर्तावर बसवण्यात येते. तुळई आणि खांब यांच्या या संबंधात मिथुनाची संकल्पना अध्यारते हे अगदी उघड आहे. आजही खेड्यांतून पेरणीच्या वेळी पेरणीचा नांगर पुरुष हाकतो, पण चाड्यावर मूठ धरून बी टाकणारी स्त्रीच असते. नव्हे, ते स्त्रीनंच करायचं असतं. घराची भिंत बांधताना कडिया हा जरी दगडविटा रचत असला तरी त्याला गिलावा आणून देणारी स्त्रीच असते. ती स्त्रीचं असावी असा संकेत आढळतो. शिष्ट समाजातल्या मंगल कार्यातून सणासुदीच्या जेवण प्रसंगी मेहुण जेवायला बोलवायची प्रथा आहे. सारांश, भारतीय जीवन व्यवहारात मिथुन संकल्पना अशा वेगवेगळ्या प्रकारांनी आविष्कारित होत आलेली आहे. मिथुन चिन्हांसारखीच कुंभ, कमळ, वेल, फळफुलं, मीन, मकर, मोर, पोपट, कासव, हत्ती अशी वास्तुशास्त्रातली काही महत्त्वाची संकेतचिन्ह आहेत. ही चिन्ह काही विशिष्ट आशय सूचित करण्याकरता निर्माण झाली. त्याचप्रमाणे हा आशय वास्तुबांधणीच्या संकल्पनेशी जिव्हाळ्यानं निगडीत आहे. निव्वळ शोभेकरता या चिन्हांचा जन्म झालेला नाही हे आपण ध्यानात घ्यायला हवं. आता वास्तुसामान विधी या ग्रंथावरून वास्तू बांधायच्या जागेच्या स्वरूपाविषयीची प्राचीन कल्पना आपल्याला मिळते. ही जागा स्वच्छ, मोकळी, हवेशीर असावी. या जागेशेजारीच पाण्याची सोय असावी. शेजारच्या परिसरात फळाफुलांची झाडं असावीत. या झाडांवरून पक्ष्यांची वस्ती असावी. त्यांच्या किलबिलीनं सारा परिसर गुंजून उठावा आणि अशा या रम्य आणि सोयीच्या जागी बांधलेली वास्तू मनुष्य आणि त्याच्या कुटुंबाला सुखाची, स्वास्थ्याची आणि समृद्धीची ठरावी. आदर्श वास्तूची ही कल्पना पूर्णतया ऐहिक आहे. मनुष्याचं फक्त इहलौकिक स्वास्थ्य त्यात अभिप्रेत आहे हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. कुंभ, मीन, मकर, कमळ यांची चित्र पाण्याच्या उदंडपणाची निदर्शक होती. वेलपत्ती, फळं, फुलं, पक्षी ही शेजारच्या समृद्ध वनश्रीची सूचना देणारी होती. याचप्रमाणे वास्तूत राहणाऱ्या कुटुंबाचं स्वास्थ्य सुचवणाऱ्या स्त्री पुरुष युग्माचं मिथुन चिन्ह सिद्ध झालं. सारांश, आदर्श वास्तू प्राप्त झाल्याच्या कृतज्ञतेची सौजन्यपूर्ण नोंद हीच या संकेतचिन्हांमागची भावना आहे. संकेतचिन्हांचं प्रयोजन केवळ शोभेचं नसून जिव्हाळ्याचं आहे. पण आता ही सर्व सोयींनी संपन्न अशी आदर्श जागा साऱ्यांना आणि नेहमीच कशी काय प्राप्त होणार? या अडचणीतलं न्यूनते करण्याच्या उद्देशानंही या संकेतचिन्हांचा वापर वास्तूवर करण्यात येऊ लागला. म्हणजे पाण्याचं न्यून, जलकुंभ, मकर, मीन, कमळ अशी जलवाचक चिन्ह नोंदवून दूर करायची प्रथा पडली. सुरूचे खांब, वेलपत्त्यांच्या महिरपी, मकरमुख कोरलेल्या तुळया, प्राणी पक्ष्यांच्या आकारात कोरलेले सज्जा पहारण्यांखालचे टेके, फळाफुलांच्या नक्षीनं सजलेली छत, भिंती या वास्तुबांधणीतल्या अंगोपांगांना संकेतचिन्हांनी दिलेले हे वेगवेगळे आकार आहेत.
वास्तुशास्त्रात प्रचारात आलेल्या या सर्व संकेतचिन्हांचा इतिहास प्रदीर्घ आहे. निर्मितीनंतर कालपरत्वे प्रत्येक चिन्हाचं रूप आणि प्रयोजन यात बदलही झालेले आहेत. स्वस्तिक चिन्हाप्रमाणेच जन्मतः गतिमानी असलेली सारी वास्तुशास्त्रीय संकेतचिन्ह पुढे गणितमानी बनून आज केवळ खुणा म्हणून उरलेली आहेत. आता मिथुन म्हणजे स्त्री आणि पुरुष यांचं जोडपं, मराठीत मेहुण. आरंभीच्या काळातलं युग्म वयानं तरुण असलं तरी यौवनसुलभ भावभावनांचं या शिल्पात आवर्जून प्रदर्शन नाही. अंगावरचे अलंकार साधे आणि मोजके, समग्र शिल्पाची आकृती सरळ आणि धीट. आरंभकाळीच्या शिल्पात स्थिर उभं असलेलं जोडपं नंतरच्या शिल्पातून मात्र आपल्याला हालचाल करताना दिसतं. शिल्पातला पुरुष स्त्रीशी सलगीनं वागताना दिसतो. खांद्यावरचा हात गळ्याभोवती फिरतो. पुढे तर तो स्त्रीच्या कवेला विळखा घालतानाही आपल्याला दिसतो. मग स्त्रीसुद्धा हळूहळू पुरुषाला प्रतिसाद देते. तिच्या पुरुषाभिमुख चेहऱ्यावर स्मित उजळतं. यथावकाश या परस्पर चेष्टितांची परिणती मिलनात होते. यानंतरच्या मिथुन शिल्पातून आशयनिष्ठा हळूहळू सैल होताना आपल्याला दिसते. मिथुन हे एक मानवी युग्म आहे असा संकेत आतापर्यंत रूढ झाला होता, पण यापुढे हे युग्म मानवीच हवं असा आग्रह दिसत नाही. नंतरच्या शिल्पातलं युग्म अप्सरा गंधर्वांचं असतं, नागनागिणींचं असतं, हत्ती, सिंह, मृग, मोर यांचंही असतं. पण या बदलानंतर मिथुनातली ही सारी युग्म अधिक स्वैर होताना दिसतात. त्यांच्या हातून फुलांच्या माळा, संगीतवाद्य, अगदी मद्याचे चषक सुद्धा दिसतात. साहजिकच याच शिल्पचित्रातली युग्म उन्मादी वाटतात. कामक्रीडेच्या आनंदात, पुष्पांच्या गंधानं, स्वरमाधुर्यानं आणि मदिरेच्या मादक धुंदीत ती मत्त आहेत. जमिनीवर स्थिर न राहता अंतराळात इतस्ततः संचार करणारी आहेत. प्रारंभीच्या मिथुन शिल्पातल्या स्थिर शांत आकृतीपेक्षा या चित्रशिल्पातील आकृती अवखळ आणि अस्थिर आहेत. लौकिक असण्यापेक्षा त्या अलौकिक वाटतात. मूळ सहज साध्या युग्माचं हे मुक्तकामी युग्मात झालेलं रूपांतर म्हणजे मिथुन शिल्पाच्या आशयात आणि प्रयोजनात झालेला मोठा बदल आहे. तांत्रिक बलवत्तेच्या या काळात मिथुन संकल्पनेच्या आशयाला आणखी एक धूर्त धक्का मिळतो. हा धक्का म्हणजे आधीच क्षीण झालेल्या आशयाच्या उदात्तीकरणाचा. साध्या स्त्री पुरुषाचं मूळ युग्म गंधर्व अप्सरांच्या आणि प्राणीपक्षांच्या युग्मात परिवर्तित झालं तेव्हाच ते मिथुन संकेताच्या मूळ प्रयोजनापासून ढळलं होतं. उदात्तीकरणाच्या निमित्तानं ते आता एका वेगळ्याच युग्मात रूपांतरित होतं. मिथुनातल्या युग्माला आता शिवपार्वतीच्या युग्मात दाखवण्यात येतं. विश्वची माझे घर या अर्थानं या विश्ववास्तूवरचं शिवशक्तीचं एक गूढ युग्म. मिथुन संकेताच्या मूळ साध्या सरळ सर्वस्वी ऐहिक संकल्पनेचं तत्वधूसर, संदिग्ध, गूढ आणि तांत्रिक रूपांतर म्हणजे मिथुनाच्या संकेताचं आणि वास्तू या संकल्पनेचंही उद्ध्वस्तीकरण ठरतं. अखेर तंत्रानं आशयाला किती चातुर्यानं नेस्तनाबूत केलं याचं हे उत्तम उदाहरण आहे. मिथुन शिल्पाची या पुढची अवस्था म्हणजे निव्वळ तंत्राचा हैदोस. आशय हुसकावून लावल्यानंतर मिथुन शिल्पात उरतं ते केवळ यांत्रिक चित्रण. या स्तरावरची सारीच निर्मिती केवळ कारागिरीनं आणि तांत्रिकतेनं झपाटलेली दिसते. या कारागिरीच्या अधीन झालेल्या मिथुन शिल्पाची परिणती अखेर संभोग क्रीडेत होणंच अपरिहार्य आहे. गणितमानी तंत्राची ही यांत्रिकता किती पराकोटीला पोचते याचं प्रत्यंतर खजुराहो, कोणार्कमधल्या मंदिरांवरील मिथुन शिल्पांतून येतं. मध्ययुगीन मिथुन शिल्पांची संगती या तर्ककर्कशतेनं लावली तरच खजुराहो, कोणार्कमधल्या संभोग क्रीडांच्या आलेखनातला निर्भीडपणा आणि त्यातली तांत्रिकता यांचा अर्थ ध्यानात येतो. या दृष्टीनं या शिल्पांवर करण्यात येणारा अश्लीलतेचा आरोप हा अज्ञानमूलक ठरतो. ही शिल्प जर घृणास्पद, अश्लील ठरवायची असतील तर मग शुभ समजलं जाणारं आणि शुभ म्हणून सर्वत्र मिरवणारं आजचं स्वस्तिक चिन्ह सुद्धा तेवढंच तांत्रिक आणि तेवढंच अश्लील ठरतं. आणि मग आपली ती पताका ती सुद्धा अश्लीलच ठरेल.
लेण्याद्री. जुन्नर जवळच्या लेण्याद्री येथील बौद्ध स्थानावर एक आक्रमण झालेलं आढळतं. ते म्हणजे अष्टविनायकांपैकी एक गिरिजात्मक या विनायकाचं. लेण्याद्रीचा गिरिजात्मक गणपती एका प्राचीन बौद्ध विहाराच्या प्रशस्त दालनात स्थानापन्न करण्यात आलाय. हे आक्रमण मध्ययुगात केव्हा तरी झालं असावं. जुन्नर जवळचा लेण्याद्रीचा डोंगर शातवाहन काळापासून तिथल्या बौद्ध लेण्यांकरता प्रसिद्ध होता. लेण्याद्री हे नाव सुद्धा त्यामुळेच त्याला मिळालं. लेण्याद्री डोंगराच्या परिसरात 151 बौद्ध लेणी आहेत. पैकी 26 लेणी लेण्याद्रीवर आहेत. लेण्याद्रीवर प्राचीन काळी खूप मोठा व महत्त्वाचा बौद्ध विहार होता. बौद्ध भिक्षूंना राहण्याकरता इथं खोल्या आहेत. प्रार्थनेकरता एक सुंदर चैत्यगृह आहे. एकत्र जमण्यास प्रशस्त सभागृह आहे. लेण्याद्रीच्या पायथ्याजवळून कुकडी नदी वाहते. तिच्या काठावर शेजारीच जुन्नर शहर आहे. जुन्नर हे महाराष्ट्रातील अतिप्राचीन नगर, जीर्ण नगर. प्राचीन क्षत्रपांची राजधानी, शातवाहनांची बाजारपेठ, निरनिराळ्या व्यापारी मार्गांचं केंद्र. एवढ्या महत्त्वाच्या व मोक्याच्या जागी वसलेल्या शहरानजीक बौद्ध भिक्षूंचा विहार असणं क्रमप्राप्त होतं. लेण्याद्री येथील विहार त्या काळी महत्त्वाचा असावा असं त्यावरच्या शिलालेखांवरून कळतं. अनेकांनी या मठाला मदत केली होती. मदत करणाऱ्यात धान्य व्यापाऱ्यांच्या श्रेणी आहेत, सुवर्णकार आहेत, कल्याणचे धनिक उपासक आहेत. कोणी भिक्षूंकरता राहण्याच्या खोल्या कोरवून दिल्यात, कोणी पाण्याकरता टाकी खोदवून दिली आहेत. या सुंदर चैत्याच्या शेजारच्या विस्तीर्ण सभागृहाच्या एका भिंतीलगत गिरिजात्मकाची स्थापना झाली आहे. गिरिजात्मकाची मूर्ती स्वयंभू नाही हे उघड आहे. 9व्या-10व्या शतकानंतर महाराष्ट्रातील बौद्ध धर्मीयांची संघटना सर्वस्वी नाहीशी होऊन त्यांची शेकडो लेणी व विहार ओस पडले. त्यानंतरच्या काळात महाराष्ट्रातील शैव पंथानं अनेक ओसाड बौद्ध स्थळांवर आक्रमण करून त्यांचं शैव श्रद्धास्थानात रूपांतर केल्याची अनेक उदाहरणे दाखवता येतील. लेण्याद्रीचा गिरिजात्मक त्यातलाच. लेण्याद्री शेजारच्या मानमोड्या डोंगरावरील बौद्ध लेण्याचंही हेच झालंय. यादव काळापूर्वीच हे आक्रमण झालं असावं. मुसलमानी राजवटीत व शिवशाहीत लेण्याद्री हा गणेश डोंगर या नावाने ओळखला जात असे. सारेच अष्टविनायक आकाराने ढोबळ आहेत, पण हा गिरिजात्मक त्याही पलीकडचा आहे. कमालीचा अस्पष्ट, शेंद्राने माखलेला म्हणून अधिकच अस्पष्ट. कोणी सांगतात तो भक्ताकडे पाठ फिरवून बसलाय. असेलही, कारण नेमका तो काय आहे याचाच अंदाज बांधता येत नाही. शेंदूर फासलेल्या दगडातून मूर्ती ओळखायला दृष्टी आणि कल्पनाशक्ती दोहोंनाही त्रास पडतो. पुढे डोळे थकतात आणि सारे कल्पनेवरच सोपवावे लागते. शेवटी कल्पनाही थकते आणि श्रद्धेनेच दर्शन घ्यावे लागते. डोळे व बेंबी म्हणून शेंद्राच्या खोळीत खोचलेल्या खड्यांवरून गणपती ओळखायचा आणि नमस्कार करायचा. कुणाला? खरं म्हणजे एका शेंद्री निराकाराला. अहो, गजमुखाशी दूरान्वयानेही साम्य नसलेली गिरिजात्मकाची आकृती या विहारात इथे येण्यापूर्वी इतरत्र कुठेतरी असावी. लेणी रिकामी झाल्यावर तिथं आणून ठेवण्यात आली. पण बौद्ध विहाराच्या चित्रसिद्ध कोरीव पार्श्वभूमीवर ही मूर्ती किती विसंगत दिसते. बौद्ध धर्मात, वाङ्मयात आणि कलेत म्हणजेच बौद्ध भावविश्वात हत्तीला आणि त्याच्या आकृतीला फार महत्त्वाचं व मानाचं स्थान होतं आणि आहे. बौद्ध मनाचं हत्तीवर निर्व्याज प्रेम. त्याने त्याचे नाना अवतार कल्पिले आहेत, तेवढेच कोरले आहेत. हत्ती या आकार संकल्पनेला बौद्धांनी 1000 घाट दिलेत. सांची व बरहूत येथील बौद्ध शिल्प हत्ती चित्रणाकरता प्रसिद्धच आहे. लेण्याद्रीच्या अष्टविनायका शेजारीच चैत्यगृह आहे. त्यातील प्रशस्त खांबांवरही हत्ती कोरलेत. वेगवेगळ्या बैठकीचे, वेगळ्या पवित्र्यातले, कमालीचे, स्वाभाविक आणि सौष्ठवपूर्ण. हत्तीच्या सबळ शुंडेचे लाघवी वळे वळसे बघावयाचे असतील तर ते या चैत्यगृहात. एवढ्या प्रत्ययकारी गजदर्शनाचा सुबुद्ध प्राचीन शेजार भिंतीपलीकडे अक्षरशः 10 पावलांवर असूनही हा गिरिजात्मक एवढा निराकार कसा? आकार अवकाशांच्या नाना थाट घाटाचे विविध दर्शन घडवणारी लेणी कोरणाऱ्या येथील बौद्ध वास्तुशिल्पाला
हत्तीची तोंड ओळख सुद्धा न देणारी गिरिजात्मकाची ही अनोखी मूर्ती पाहून काय वाटत असेल? गणपतीची मूर्ती ठेवलेलं दालन प्रशस्त आहे. 51 फूट रुंद, 57 फूट लांब आणि 11 फूट 1 इंच उंच. 500 भिक्षू बसू शकतील एवढं मोठं. एका प्रचंड एकसंध शिळेतून कोरलेलं, एकाही खांबाचा आधार नसलेलं एवढं प्रशस्त दालन महाराष्ट्रातल्या दुसऱ्या कोणत्याही लेण्यात नाही. पूर्वाभिमुख असलेल्या या दालनातून समोरचं दृश्य फार मनोहर दिसतं. पायथ्याशी कुकडी नदीचा वळसा, तिच्या काठावर जुन्नर शहर, डाव्या अंगाला मानमोडा डोंगर, असाच अनेक बौद्ध लेण्यांनी नटलेला. उजव्या बाजूला शिवनेरी किल्ला, मराठी इतिहासाचं विशेष लेणं ठरलेला. मध्ये क्षितिजापर्यंत पसरलेलं विस्तीर्ण खोरं. या प्रशस्त दालनाच्या भिंती एकेकाळी शिल्पाकृतींनी नटलेल्या असाव्या. त्यातलं काही चित्रण अजून एका भिंतीवर टिकून आहे. दालनाचं छत सुद्धा अजिंठ्यासारखं चित्रित असावं का? असल्यास आज सारं रंगकाम काळानं धुवून नेलंय. या विस्तीर्ण छताला आज लटकते गिरिजात्मकासमोर अलीकडेच लावण्यात आलेली किणकिणती घंटा. भक्ताच्या उपस्थितीची कर्णकटू वर्दी देणारी, बेसूर आरतीला बेताल साथ करणारी, सारच बेसूर, बेताल आणि मन विषण्ण करणारं. शेकडो वर्षे झाली तरी अक्षत राहिलेलं व तसूभरही झोल न खाणारं या प्रशस्त दालनाचं छत. पण आज वाटतं या घंटिकेच्या क्षुद्र वजनानं ते पार कोसळून पडलंय. भिंतीला कान असतील तर या दालनाच्या भिंती आज बहिऱ्या झाला असाव्यात हे खरं. एरवी साध्या श्वसनानं तिथली शांतता भंग पावेल अशी भीती ज्या भिंतीला एकेकाळी वाटायची, त्या भिंतींनीच आज एका परक्या भक्तीचा अस्थानी आक्रोशी धिंग मुकाट सहन करावा हे कसं शक्य आहे? लेण्याद्रीच्या गिरिजात्मकाचं दर्शन घेण्यास येणाऱ्या असंख्य भाविकांना गिरिजात्मकाच्या अर्वाचीनपणाची कल्पना असते का? गिरिजात्मकाच्या भक्तिपायी 284 पायऱ्या चढून आल्यावर या स्थळावरच्या प्राचीन बौद्ध भावविश्वाचं भव्य मूर्त पण मुग्ध दर्शन घेण्याची त्यांना कधीतरी इच्छा होते का? शेजारचं देखणं बौद्ध मंदिर, त्यातला प्रचंड स्तूप, स्तूपाच्या दोन्ही बाजूस ओळीनं उभे असलेले शालिवाहन शैलीतले ते भरीव कोरीव खांब, या खांबांवर कोरलेल्या वाघ, सिंह, बैल, हत्ती यांच्या देखण्या शालीन जोड्या, अहो हत्तीवर आरूढ झालेले शरीर सौष्ठवाचे डौलदार कर्णकुंडल घातलेले डेरेदार पटक्या शेमल्यांचे पुरुष इत्यादी इत्यादी देखण्या पुरावास्तूंपैकी एकीवर तरी कोणा भाविकाची भोळी नजर कधी खिळते का? ही शैल्यसृष्टी कोणत्या शिल्पी महाराष्ट्राची, कोणत्या जमान्यातली, कोणत्या पंथाची, ती इथे का आणि कशा करता? यापैकी एखादा तरी प्रश्न कुणा गणपती भक्ताच्या मनात कधी डोकावतो का? गिरिजात्मकासमोर त्या प्रशस्त दालनात उभं राहून अथर्व शीर्षाची 21 म्हणत असताना एका प्राचीन पंथाच्या सहिष्णू सौजन्यामुळेच आपण व आपला देव असे दोघेही या छताखाली आज निर्धास्त उभे आहोत याची कृतज्ञ जाणीव किती भाविकांना असेल? पश्चिम महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच विदर्भातल्या आदासे, भांदक, कळंब, केळझर या ठिकाणचे गणपतीही प्रसिद्ध आहेत. यापैकी काही मूर्ती तर प्रचंड आहेत. त्यांचे पुजारीही अब्राह्मणच आहेत. नावामागे लागलेल्या गीर या उपपदावरून ते ओळखले जातात. ही सारी गणपती स्थळे प्राचीन विदर्भातल्या व्यापारी मार्गावर असल्याचं आजही ओळखता येतं. अधिक शोध घेतल्यास वऱ्हाडी विनायकांचे वेगळे अष्टक सापडण्याची शक्यता आहेच. गणपती हे दैवत, त्याची उपासना, त्याचे पुजारी, दैवतांचे विशिष्ट स्थान याचा विचार करता गणपती हे मुळातच प्रवाशांचे दैवत असावे असे वाटते. अष्टविनायकांच्या निरीक्षणानं या कल्पनेला दुजोरा मिळतो. इतर लहान मोठी गणपती स्थानं अभ्यासली तर या मताला पुष्टीच मिळते. प्राचीन काली मोठ्या प्रवास मार्गावर गणपतीची स्थानं असावीत. दूर दूरच्या प्रवास मार्गांशी निगडीत असलेले गणपती कालांतराने कोणत्याही मार्गाशी निगडीत झाले. अहो ज्ञानेश्वर काळात तर दर चव्हाट्यावर गणपतीचे स्थान असावे असे त्यांच्या ओवीतील एका पदावरून वाटते. संवाद चतुःपथीचे
ते गणेश झाले. कोणताही मार्ग म्हणजे दोन स्थळांचा संवाद साधण्याचं साधन. हा संवाद अनेक प्रकारचा असू शकतो. किंबहुना या मार्गावरून चालणारा प्रत्येक व्यवहार हा संवादच असतो. या दृष्टीने संवादक हा प्रवासी ठरतो. प्रवास ही संकल्पना गतिमान आहे. स्थित्यंतर त्यात अभिप्रेत आहे. प्रवास कोणताही असो, दोन स्थळांमधला असो, लेखनाच्या सुरुवातीपासून समाप्तीपर्यंतचा असो, एखाद्या वास्तूच्या निर्मितीचा असो अथवा एखाद्या नाट्य निर्मितीचा असो, तो सुखरूप व्हावा अशी प्रत्येक प्रवाशाची अपेक्षा असणार. तो तसा व्हावा म्हणून मार्गीच्या विघ्नहर्त्यांचं स्मरण व त्यास नमन सर्वप्रथम. इतर प्रांतांपेक्षा महाराष्ट्रात गणपती अधिक आहेत. त्यांचं महात्म्यही अधिक. महाराष्ट्र हा गणपतीचाच देश आहे. तो जसा दगडधोंड्यांचा देश आहे तसा धुंडीराजांचाही. आणि महाराष्ट्रीय दगडधोंड्यांइतकेच हे धुंडीराजही प्राक्प्राचीन आहेत. प्राक्प्राचीन काळी जेव्हा सारा महाराष्ट्र हत्तींची प्रचंड वसाहत होता तेव्हाचे. त्या वसाहतीचा शोध हा एक वेगळ्या प्रवासाचा विषय आहे. या प्रवासाचे प्रस्थान ठेवीत असतानाच वर्तमानपत्रात एक उत्साहजनक बातमी वाचली. पुणे शहराच्या दक्षिण परिसरात पुणे बंगलोर महामार्गावर उत्खननात एका प्राचीन प्रचंड हत्तीचे अवशेष सापडलेत. आणखी एका विनायकाचे हे प्रकटन शुभशकुनी वाटले. महामार्गांच्या या प्राक्प्राचीन विनायकाला नमस्कारून नव्या प्रवासाला निघतो. जग समद हे जाग दाद समद हे जाग दाद. माझ्या लल्लाटे चेहरे ग, माझ्या लल्लाटे चेहरे ग, उजळ दिवाई ग, उजळ दिवाई. बालपण खेड्यात गेल्यामुळे ग्रामीण ओवी अगदी लहानपणापासून ऐकली. पुढे लोक आविष्काराच्या घडण प्रक्रियेचा अभ्यास करताना खानदेशातल्या एका आडवाटेवरच्या खेड्यात जात्यावरच्या ओव्या ऐकायला मिळाल्या. तिथली ग्रामीण जाती पाहिली. जात्याची दोन पाळी, त्यांचा आकार, पाळी टाकवण्याची पद्धत, जात्याचा खुंटा इत्यादी तपशील अभ्यासला. दळणाऱ्या बाईची बैठक, दळण ठेवण्याचं सूप, त्याची विशिष्ट जागा, जात्याच्या तोंडात धान्य भरवण्याची पद्धत, जातं ओढण्याची तऱ्हा हे सारं पाहिलं. सारांश सारी दळण प्रक्रियाच पुन्हा नव्यानं पाहिली. आणि त्या खेड्यातल्या धनकुवर या ग्रामीण कवयित्रीनं तर तिला मुखोद्गत असलेली ग्रामीण ओवी जात्यावर प्रत्यक्ष दळण करून सलग 2.5 तास ऐकवली. ही ओवी पाहून ऐकून जात्यावरच्या ग्रामीण गेय ओवीच्या घडणीची जी वैशिष्ट्य प्रामुख्यानं जाणवली ती इथे नमूद केली आहेत. जात्यावरची ओवी ही प्रत्यक्षात जात्यावरच जन्माला येते. जात्याच्या सातत्यपूर्ण भ्रमणामुळे काही सूक्ष्म काही स्पष्ट नाद प्रवाहित होतात आणि त्यांना स्वरत्व प्राप्त होतं. जात्याच्या वरच्या फिरत्या पायाला झोल झोके मिळत असतात, त्यामुळे त्याला विशिष्ट लय प्राप्त होते आणि या लयबद्ध गुंजनातच जात्यावरच्या गेय ओवीची प्रेरणा असते. त्यामुळे बरा गळा असलेल्या कोणाही स्त्रीला दळताना गाण्याची साहजिक उर्मी येते. या अमूर्त भावनाला मूर्त करण्याकरता उत्स्फूर्त शब्दांची योजना करून ती गाते. तिला भावलेल्या ओवीच्या स्वररूपाला अक्षररूप मिळतं. पण ह्या अक्षररूपापेक्षा ग्रामीण ओवीचं खरं रूप तिच्या गेयतेत स्वररूपात असतं आणि या गेयतेची घडण जात्याच्या भ्रमणानुसार आणि गात्याच्या भावनानुसार होत असते. म्हणूनच ओवीत शब्दापेक्षा स्वरलयीलाच अधिक महत्त्व आहे. ओवीतले शब्द तिच्या गेय रूपाच्या सोयीनुसार निवडले आणि राबवलेही जातात.
परिणामी ओवीच्या गेय रूपानुसार शब्दांची ओढाताण होणं स्वाभाविक नव्हे अपरिहार्यच असतं. अक्षरांची अदलाबदल होणं, ती मागे पुढे होणं, उच्चार दीर्घ अथवा ह्रस्व होणं, काही अक्षरांचा उच्चार ताणून लांबवला जाणं, काही अक्षरांचा लोप होणं, मुळात नसलेली स्वरयुक्त अक्षरं जोडली जाणं, असे अनेक प्रकार ग्रामीण ओवीतल्या शब्दांच्या बाबतीत घडतात. नागरी दृष्टीला ते कितीही गैर वाटले तरी ग्रामीण परंपरेनुसार ते स्वाभाविक ठरतात. ग्रामीण ओवीची ही गेयसाद नेमकी कोणत्या स्वरूपाची होती? ती भावपूर्ण असणं स्वाभाविक आहे, पण ती भावविवश असली तरी भावविव्हल नव्हती. आपल्या सासर माहेरच्या माणसांबद्दल अभिमान, आदर आणि कौतुक त्यात आढळलं. क्वचित सासू, नणंद, दीर, जावा, शेजारीण यांची खट्याळ, मार्मिक पण निकोप चेष्टाही आढळली. मात्र कोणतीही हेतुपूर्वक निंदा नालस्ती त्यात नव्हती. पहाटे जोंधळे दळाला बसलेली एक गृहिणी सांगते, पाह्यटे उठून माया जोंधळ्याले हात, निघाला सूर्य केळीच्या कंबळात. पाह्यटे उठून माया जोंधळ्याले हात, निघाला सूर्य त्याहीच्या कंबळात. त्याहीच्या कंबळात म्हणजे सासूच्या कमळात. सूर्योदयाचा दाखला देऊन आपल्या पतीला जन्म देणाऱ्या सासूबाईंचं सुनेनं केलेलं हे कौतुक ऐकून कोणाही सासूला आनंदच होईल. ग्रामीण स्त्रियांच्या नेसण्यातल्या ओटीवरच्या केळाची ज्यांना कल्पना आहे त्यांना त्याहीच्या कंबळात या शब्दयोजनेतला नेमकेपणा आणि स्वारस्य पटावं. काही ठिकाणी ळच्या जागी य म्हणण्याची प्रथा आढळली. म्हणजे केळीच्या कंबळातचं रूप केळीच्या कंबयात असं झालं. शब्दाच्या रूपात घडणारे हे स्वरानुसारी बदल लक्षात घेण्यासारखे. मोठ मोठाल्या भीती पोतारल्या राती, सासूबाईच्या पोटी हे जन्मले राम. राम जन्माचा हा सूचक दाखला सुनेच्या तोंडी ऐकून सासू आणि पती या दोघांनाही धन्य वाटल्यास नवल नाही. कपाळाचं कुकू पिंपळ पानाचं, जिकडं गेले राम तिकडं माझं ध्यान. संगाती जन्माचा इसावा जीवाचा, सुखी ठेव देवराया धनी कुंकवाचा. आपल्या कवनात ग्रामीण गृहिणी स्वतःच्या मुलाचा व्यक्तिगत नावानं उल्लेख करत नाहीत, तर त्याला बाळकृष्ण म्हणतात आणि त्याच्या वागण्याला बाळकृष्णाच्या लीला समजतात. त्यामुळे मुलाच्या खोड्यांना, त्याच्या बोबड्या बोलांना, हसण्या रडण्याला, हट्टाला वेगळं रूप मिळतं. ते व्यक्तिगत राहत नाही तर समष्टीनिष्ठ होतं. 5 वर्षाचा माझा ग बाळ, अंगणी खेळतो खेळ. तुम्ही लटकेची घेता ग आळ, ग गोकुळीच्या नारी. तुम्ही लपवूनी आमुची गोटी, लागल्या हरीच्या पाठी. रीत इतुकी तुमची खोटी, ग गोकुळीच्या नारी. तुम्ही लपवूनी आमचा भवरा, आळ घेता शारंग धरा. तुम्ही 12 घरच्या 12, ग गोकुळीच्या नारी.
आपल्या खोडकर मुलाची कौतुकानं कड घेणाऱ्या ग्रामीण यशोदेची अशी गाणी अनेक आढळली. शेजी टाके सडा सड्याच्या नेटून, माझं अनघड बाळ आलं रांगोळी मोडून. शेजारणीला उद्देशून केलेल्या ओव्यात आपल्या कुटुंबियांशी, लहान मुलांशी शेजारणीनं कसं वागावं, प्रसंग परत्वे शेजार धर्म कसा पाळावा याबद्दल तिला केलेल्या अप्रत्यक्ष सूचना फार मार्मिक होत्या. जात्यावर बसल्यावर माहेरचं कौतुक गायला विशेष हुरूप येतो. माहेरच्या कौतुकानं ओथंबलेली गीतं शेकड्यांनी आढळली. 100-60 इट धाब्याचे पायरीले, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या दाराले. धाब्यांची घरं असलेल्या खानदेशातली ही ओवी निखळ प्रादेशिक आहे. आपलं माहेर संपन्न समृद्ध आहे हे साऱ्याच गृहिणी आवर्जून सांगताना दिसतात. आताच्या पालीचा भाऊ नाही वहिनीचा, खिशामध्ये चोळी वाडा पुसते साळीचा. एखाद्या दिवाळीला सासूरवाशीण माहेरपणाला गेली नसली किंवा भाऊबीजेला तिच्याकडे भाऊ आला नाही तर शेजारणी चौकशा करतात, आपापसात कुचबुचतात. त्यांनाही ओवीतून उत्तर मिळतं. पुसतीन आया बाया दिवाळीले गेली नाही, बंधू माझाले कुरवाळा त्याच येणं झालं नाही. ग्रामीण वस्त्र प्रावरणात साळी चोळीची मातबरी अधिक, तशी त्यांच्या कौतुकाची कवनही अधिक. रस्त्यानं चालली चवळीची शेंग, अंगी चोळी तंग पहा कंचनीचा रंग. 9 पानांची 16 साजांची रंगीत तंग चोळी घालून आणि 5 कमी 50ची काळी चंद्रकळा नेसून उखाण्याच्या आडवळणानं नवऱ्याचं नाव घेणाऱ्या ग्रामीण सुवासिनी या गाण्यांतून अनेक भेटतात. पण हे नाव घेणंही महाग असतं. एक सुवासिनी तोऱ्यात सांगते, नाव काय फुकाचं हळदी कुकाचं, हळदी कुकानं भरले पाठ, साहेबरावांचं नाव घ्याय गेले तर रुपये लागले 360. खानदेशचा प्रदेश एरवी वृक्ष, पण इथल्या गीतातला निसर्ग मात्र भरघोस डवरलेला. आंबा, वड, बेल, केळ, द्राक्ष, संत्री हे वृक्ष विशेषत्वाने उल्लेखण्यात आलेले. फुलांमध्ये चाफा, कमळ, जाईजुई, शेवंती, मोगरा यांचे दाखले अनेक. क्वचित निवडुंग बाभुळे डोकावतात. पण तुळशीबद्दलचा जिव्हाळा, श्रद्धा आणि भक्ती विशेष लक्षणीय. तुळसाबाई येला गेली खाली बस, तुझ्या सावलीत निजले हरिदास. तुळसाबाई हिरवा पान पिवळा रस, तुझ्या मंजुळाची गोविंदाले कादस. तुळसाबाई वाऱ्यानं हालू नको, तुझ्या मंजुळा पायदळी घालू नको. तुळसाबाई नको हिंडू रानो बनी, चाल माझ्या वाडा जागा देते धनावरी. धन पुरून ठेवण्याची प्रथा खानदेशात विशेष. बळदा भुयारांचा हा प्राचीन प्रदेश. पुरलेल्या धनावर तुळशी वृंदावन बांधण्याचा साळसूदपणा हे खास खानदेशी वैशिष्ट्य आहे. पक्ष्यांपैकी मोर, पोपट, मैना यांची वर्दळ या कवनांतून अधिक. मोर, पोपटाची नक्षी असलेली साडीचोळी ग्रामीण सुवासिनीच्या विशेष आवडीची. एक वर्णन करते,
यशवंतानं घेतली साडी नवरंगाचा मोर. ग्रामीण जीवनात मोराला विशेष महत्त्व आहे. काही जमातीत तर मोराचं व्यक्तिमत्व माणसात मुरल्यासारखं दिसतं. सौराष्ट्रातील भरवाड या देखण्या जमातीतील पुरुष हा मोराच्या व्यक्तिमत्वाचाच असतो. त्याचा पोशाख निहाळला तर त्याच्या तुळतुळीत डोक्यावरच्या शेंडीचा तुरा, पिळदार लपेट्यांची रंगीत पगडी, पिसाऱ्यासारखा झालरदार अंगरखा, झोळाचा चुनीदार चोळणा, गोंड्यांची नाडी, त्याच्या पायातले पितळी टिकल्या बसवलेले उंच टाचांचे चढाव, हा सारा तपशील मोराच्या थाटामाटाशी जुळणारा. अंगरख्याच्या छातीपाठीवर मोराचीच नक्षी काढलेली. भरवाड पुरुष एरवीसुद्धा मोराच्या तोऱ्यातच वागत असतो. भरवाडांच्या सांघिक नृत्यात ढोलांचा मेघगर्जनेसारखा धीरगंभीर नाद, त्या तालावर होणारा भरवाड नर्तकांचा विशिष्ट पदन्यास आणि नाचताना गायल्या जाणाऱ्या केकासदृश स्वरांचा आरव ऐकला की भरवाड किती मोरमय झालाय याची कल्पना येते. गंमत ही की भरवाडी पुरुष जसे मोरासारखे नटतात, स्वतःला शृंगारतात, तेवढ्याच भरवाड स्त्रिया लांडोरासारख्या साध्या असतात. विशेष म्हणजे भरवाड पुरुष आपल्या स्त्रियांना ढेल म्हणजे लांडोरच म्हणतात. सौराष्ट्रातील भरवाडा एवढी नसली तरी खानदेशातल्या गीतातही मोरांची प्रतिमा खोलवर रुजलेली दिसते. ग्रामीण स्त्रीनं तिच्या भावविश्वातील सूर्याला रंगरूपांची नानाविध परिमाणं दिली. निघाला सूर्य शेंदराची पुडी असं जेव्हा एक गृहिणी सार्थ वर्णन करते तेव्हा सूर्योदयाची नेमकी रंगछटा ती कशी एका शब्दात टिपते याचं कौतुक वाटतं. सूर्योदयाची आभा पाहून दळणारी गृहिणी म्हणते, दुरून दिसे पंढरी लाल लाल, कुरुंजाच जात लाल, रुक्मणा दळते गुलाल. सूर्योदयाच्या आभेनं सारी चराचर सृष्टी लाल रंगानं माखून निघाल्यामुळे दळणाऱ्या गृहिणीचं काळ्या करड्या दगडाचं जातही कुरुंजाच्या जात्यासारखं लालसर झाल्याचा भास होऊन पिठालाही गुलालाची लाली चढली असं तिला वाटतं. आणि पंढरीचा आणि रुक्मिणीचा दाखला देऊन ती त्याला किती उदात्त वळण देते. पिवळा पितांबर पालखीच्या दांडीवर, अशी मी लाडकी यशवंताच्या मांडीवर. खडकळी कोट मखमली खिसा, यशवंता खातो पान त्यात माझा हिस्सा. एरवी नवऱ्याचं नाव घ्यायला लाजणारी, फारच आग्रह झाला तर तेही उखाण्याच्या आडोशानं घेणारी गृहिणी नवऱ्याच्या प्रेमाबद्दल कवनातून बोलू लागली की त्याला कशी एकेरी नावानं संबोधते, ती लाडकी त्याच्या मांडीवर कशी बसते, तोंडातल्या विड्याचा अर्धा हिस्सा कशी हक्कानं मागते हे बघण्यासारखं आहे. यावरून जात्यावर गाणाऱ्या गृहिणीच्या निशंक मोकळ्या मनाची पूर्ण कल्पना येते. आणि जात्यावरची गेय ओवी ही ग्रामीण निशंक मनाचाच आविष्कार कशी असते हेही स्पष्ट होतं. आपल्या मित्रांची आणि आपली प्रथम ओळख नेमकी कुठे आणि केव्हा झाली हे सांगणं कठीण असतं. मैत्रिकीच्या सहवासाचा हा प्रवाह अनेक वाकवळणं घेत घेत कालांतरानं एवढा विशाल झालेला असतो की त्याचा नेमका उगम आठवणीनं शोधून काढणं अशक्यच. कवी पु. शी. रेगे आणि माझी प्रथम ओळख कुठे झाली याबद्दल आता जरा अंदाजावरच विसंबून राहावं लागतंय. ही ओळख बहुधा ज्योत्स्ना मासिकाच्या कार्यालयात 1940च्या सुमारास झाली असावी. इंग्लंडहून परत आल्यावर मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये चित्रकार म्हणून काम करत होतो आणि उरलेल्या वेळात मराठी मासिकांच्या सजावटीची हौशी कामं करत होतो.
मराठी मासिकांची सजावट, त्यांतली चित्र, त्यांचं मुद्रण सुबक व्हावं, पाश्चात्य इंग्रजी मासिकांच्या तोडीचं असावं, ही त्यामागची भाबडी इच्छा. त्याकरता रात्र रात्र जागून काम करण्याची हौस. या हौसेला त्या काळी व्यावहारिक मोल नव्हतं. स्वतःचं समाधान हेच त्याचं मोल होतं आणि त्या वयात मात्र ते लाख मोलाचं वाटायचं. ज्योत्स्ना मासिकाची सजावट मी करायचो आणि पुशी रेगे यांच्या कविता याच मासिकात प्रसिद्ध व्हायच्या. रेग्यांचा प्रथम परिचय ज्योत्स्नाच्या कार्यालयात संपादक वारा ढवळे यांनीच करून दिला असावा. कवी म्हणून रेग्यांबद्दल मला कुतूहल होतंच. त्यांच्या कवितेचा वेगळा वाण त्यावेळीही जाणवायचा आणि चित्रकलेबद्दल स्वतः रेग्यांनाही आवड होती. एक धडपडणारा चित्रकार म्हणून माझ्याबद्दलही त्यांना थोडं बहुत कुतूहल असावं. प्रथम भेटीनंतर आमचा परिचय वाढला आणि त्याचं थोड्याच अवधीत स्नेहात रूपांतर झालं. रेग्यांचं रसिक व्यक्तिमत्व माझ्या मनात रुजलं आणि आम्ही अधिक जवळ आलो. ज्योत्स्ना मासिकाची इतर सजावट करताना त्यात त्यावेळच्या ख्यातनाम साहित्यिकांची रेखाचित्र देण्यात येत. ही चित्र साहित्यिकांना प्रत्यक्ष समोर बसवून काढायचा माझा आग्रह असे. या निमित्तानं त्यावेळच्या अनेक प्रथितयश साहित्यिकांना माझ्यासमोर किमान तास दीड तास स्वस्थ बसण्याची शिक्षा भोगावी लागली. हे चित्रण मला तरी फार गमतीदार वाटायचं, कारण साहित्यिकांच्या या जवळीत त्यांच्या स्वभावातल्या एरवी सहज दिसल्या नसत्या अशा अनेक लकबी नजरेस पडल्या. इंग्रज साहित्यिक कार्लाईलचं चित्र विस्लर या चित्रकारानं काढलं, त्या प्रसिद्ध प्रसंगाची यावेळी आठवण व्हायची. चित्र काढणारा आणि काढून घेणारा बहुधा नेहमीच एकमेकांना जाचक ठरतात. चित्रण चालू असताना दोघेही एकमेकांवर सतत फिसकारत असतात. कार्लाईलचा समज असा, मी ग्रंथकार, विचारवंत, स्वस्थ आणि स्तब्ध, मी सारखा किती वेळ बसणार. यावर व्हिसलरचं उत्तर असं, एरवी तुम्ही कोणीही असा, माझ्या लेखी तुम्ही फक्त एक रंगन्यास आहात, अरेंजमेंट इन ग्रे अँड ब्लॅक. माझ्यासमोर बसणारे साहित्यिकही असे अस्वस्थच असायचे. कोणाला भुवया उडवण्याची सवय, कोणाला नाक मुरडण्याची, तर कोणाला खांदा उडवण्याची. कोणी मुद्दाम फोटोला बसावाशी ताठ पोज घेऊन बसत, तर कोणी सारखं हसतमुख राहायचा प्रयत्न करत. मग थोड्याच अवधीत हे जबरीचं स्मित केविलवाणं दिसायचं. काही तर सारखे बोलत, स्वतःच्या चेहऱ्या इतकंच स्वतःच्या आवाजावरही खुश असल्यासारखे. जवळजवळ सगळ्यांनाच चित्रात आपण सुंदर दिसावं असं वाटायचं. एका साहित्यिकाला इतकं छान टक्कल होतं, पण चित्रात मात्र डोक्यावर थोडे केस ठेवण्याची सूचना त्यानं केली. एकानं तर आपलं टपोरं नाक थोडं धारदार कर असंही सांगितलं. चित्र काढताना स्वस्थ बसणं साऱ्यांना जड जाई, ती त्यांना शिक्षाचं वाटे. रेगे हे त्यावेळचे त्यातलेच एक शिक्षेकरी. मी रेग्यांना चित्राकरता बसण्याचा आग्रह केला आणि तेही मोठ्या हौसेनं न कंटाळता चांगले 2-2.5 तास बसले. कसलाही अंगविक्षेप न करता, कोणतीही सूचना न देता अगदी स्वस्थ स्तब्ध बसले, बुद्धासारखे. महाराष्ट्रातल्या लेण्यांमधून आढळणाऱ्या बुद्धमूर्तीच्या शांत चेहऱ्याशी त्यांच्या चेहऱ्याचं विलक्षण साम्य असल्याचं त्याच वेळी मला जाणवलं. खरं तर चित्रकाराला आव्हान वाटावं असाच रेग्यांचा चेहरा होता. त्यांचे टपोरे स्पष्ट डोळे, नाक ओठांची नीटस नेटकी ठेवण आणि त्यांचा तो श्यामल वर्ण. विशेषतः क्रेयॉन ड्रॉइंगसाठी त्यांचा चेहरा आदर्श होता, अर्थात चित्रकाराच्या नजरेतून. नाक, डोळे, कान, जिवणी यांचे सूक्ष्म स्पष्ट वाक घाट हे सारं कागदावर टिपण्यात नुसताच कलात्मक आनंद नसे, तर क्रेयॉन चारकोलसारखं ढिसाळ आलेखन माध्यम हुकमी नेमकेपणानं राबवण्याचं कसबी समाधानही त्यात मिळे. मी त्यावेळी काढलेलं स्केच स्वतः रेग्यांनाही पसंत पडलं, इतकं की त्यांनी ते नंतर फ्रेम करून घरी लावलं. त्यांच्या घरी गेल्यावर ते स्केच बघताना दरवेळी मला तो शिक्षेकरी बुद्ध आठवायचा. त्यांचं एक तैलचित्र काढावं असाही विचार मनात यायचा, कारण तैलचित्रणाच्या दृष्टीनं तर त्यांचा चेहरा विशेषत्वानं लक्षवेधी होता. पुन्हा एकदा चित्रकाराच्या नजरेतून रेखा आणि रंग या दोहोंनाही आव्हान देणारा, असं दुहेरी आव्हान देणारे चेहरे विरळ.
नाक, डोळे, जिवणी, कान यांचा रूपभेद जेवढा रेखीव नेटका, तेवढंच त्यांच्या श्यामल वर्णातल्या वेगवेगळ्या छटांचं संमिश्र दर्शन रोमॅन्टिक, रंगमनोहर. पर्पल, क्रिम्झन, बर्न्ट सायना, वॅन्डाईक ब्राऊन, अल्ट्रामरीन या रंगछटांचं त्यांच्या चेहऱ्यावरचं विक्रीडित तर कमालीचं रंगधुंद. चित्रकार विस्लरनं आपल्या खास शैलीत त्यांच्या पोर्ट्रेटला नाव दिलं असतं, अरेंजमेंट इन पर्पल अँड ब्राऊन. रेग्यांना चित्रकलेची उपजत आवड होती. ते नेहमी लहान मोठी रेखाचित्र काढत. त्यांच्याकडून येणाऱ्या पत्रांवर हटकून काही आकृती रेखाटलेल्या असत, कधी शाईत तर कधी रंगात. विशेषतः अक्षरांच्या वेगवेगळ्या वळणांशी खेळण्याचा त्यांना भयानक छंद होता. स्वतःच्या नावातलं पुरुषोत्तम मधलं पू हे अक्षर तर त्यांनी तऱ्हेतऱ्हेनं वेल्हावलं होतं. त्यांच्या लेखी ते अक्षर उरत नसे तर एक कमालीचा लालित्यपूर्ण आकृतीबंध होत असे. त्यातली वाहती वेल्हाळ रेषा एखाद्या आदिवासी चित्रणाची आठवण करून द्यायची. त्यांच्या भाषेसारखीच त्यांची रेषाही प्रवाही आणि लवयुक्त वाटायची. उलगडत्या, अधिकाधिक उमजवित्या, अवखळ साखळत्या, मोकळ्या हलकेच हिंदोळत्या, लवचिक घनसंयत घोळवित्या, भरले पण भरहर्षे भोगवित्या, अशी त्यांनीच वर्णन केल्याप्रमाणे त्यांची रेषा. कधी कधी त्यांचे हे आकृतिबंध तांत्रिकाच्या गूढ आकृतीसारखेही वाटायचे. त्यांच्या सुप्त मनाचा वेगळा आविष्कार वाटावा इतक्या त्या आकृती उत्स्फूर्त आणि प्रत्ययकारी असायच्या. आज वाटतं की त्या रेखा माध्यमातल्या त्यांच्या कविताच होत्या. आकृती काढणं हा केवळ त्यांचा छंद नव्हता, तर त्यांच्या सुप्त मनाची अभिव्यक्ती होती. भाषा आणि रेषा त्यांच्या लेखी एकच होत्या. खरंच रेग्यान एवढे सूक्ष्म रेगेच होऊ शकायचे. छंद या द्वैमासिकामुळे आम्ही एकत्र आलो. आम्ही म्हणजे वाल कुलकर्णी, राभी जोशी, ग्रामोपाध्ये, रेगे आणि मी. भाषा, साहित्य आणि ललितकला यांची दखल घेणारं एक चांगलं द्वैमासिक काढावं एवढाच माफक हेतू छंद काढण्यामागे होता. देशोद्धाराचा किंवा समाजकार्य करण्याचा कोणताही हेतू नव्हता. 4 रसिक मंडळींची ती एक जमलेली मैफल होती आणि या मैफिलीचे मीर मजलिस रेगे होते. कामाची ठराविक वाटणी नव्हती, ज्याला जे जे जमेल तसं करायचं असे. छंदची आर्थिक व्यवस्था आणि संपादकीय व्यवहार प्रत्यक्षात रेगेच सांभाळायचे, अर्थात साऱ्यांशी विचारविनिमय करून. चित्रकार म्हणून अर्थात सजावटीचा भाग माझ्याकडे. मलपृष्ठाच्या आर्ट पेपरचा खर्च कमी करावा म्हणून छंदचं मुखपृष्ठही आम्ही साध्या कागदावरच छापायचो. मुखपृष्ठ थोडं रंगीत दिसावं म्हणून अंकाची छपाई आणि बांधणी झाल्यानंतर प्रत्येक अंकाच्या पहिल्या पानावर स्प्रे करून वेगवेगळे रंग भरायचो. रंग सुकल्यानंतर ऑफसेटनं छापल्यासारखे ते दिसायचे. शिवाय प्रत्येक प्रतीचं रंगकाम वेगवेगळं वाटायचं, यांत्रिक सारखेपणा त्यात नसायचा. त्यामुळे प्रत्येक अंकाला हस्तकलेचा एक वेगळा वाण मिळायचा. रेग्यांना हा वाण फार आवडायचा. छंदच्या पहिल्या पानावर करायचं हे रंगकाम एअर ब्रशच्या साह्यानं करायचं असे. पायानं पंप मारून, हवेच्या टाकीत हवा भरून, हवेच्या दाबानं एअर ब्रशमधून रंग सोडून तो स्प्रे करायचा असे. यावेळी पायानं पंप मारून टाकीत हवा भरायचं कष्टाचं आणि जिकिरीचं काम रेगे स्वतः हौसेनं करत. हे करताना ते थकत, त्यांचे पाय पोटऱ्या वळून येत, पण त्याबद्दल त्यांनी कधी तक्रार केली नाही की कंटाळाही केला नाही. कधी कधी तर मी पाय मारायचो आणि ते हौसेनं रंग स्प्रे करायचे. छंदच्या जिव्हाळ्यापोटी आम्ही ही सारी खटपट मोठ्या आनंदानं आणि हौसेनं करायचो. कोणत्याही अंग मेहनतीला हा कवी कधीही कंटाळला नाही. छंदचं मुखपृष्ठ असं आम्हा दोघांचंही असे. छंद 6 वर्ष चाललं. ती 6 वर्ष आमच्या सर्वांच्याच आयुष्यातलं एक आनंदाचं आणि समाधानाचं पर्व होतं. त्या निमित्तानं होणाऱ्या गाठीभेटी, चर्चा, वादविवाद, हास्यविनोद सगळंच केवळ अविस्मरणीय. छंदच्या बैठकी म्हणजे धुंद मैफिलीच असत. गाण्याच्या मैफिलीसारख्याच त्या कधीकधी पहाटेपर्यंत चालत. तसल्या मैफिली आता पुन्हा भरणे नाही हे जरी खरं असलं तरी त्याचं दुःख नाही, कारण अशा मैफिली नेहमी भरत नसतातच. एखाद्या महान कलानिर्मितीसारख्या त्या कधी काळीच जमतात, जमून जातात, एक चमत्कार म्हणून.
आणि चमत्कारही नेहमी घडत नसतातच. पण या चमत्कारात आम्ही सामील होतो याचाच आज आनंद आणि अभिमान आहे. आणि रेग्यांमुळेच हा चमत्कार घडू शकला याबद्दल कृतज्ञता सुद्धा आहे. रेग्यांचा मोठेपणा असा की या रंगलेल्या मैफिलीचं श्रेय त्यांनी कधीही स्वतःकडे घेतलं नाही किंवा त्याबद्दल कधी कोणाजवळ फुशारकीही मारली नाही. कधी आपल्याच मताचा आग्रह धरला नाही की ते कधी कोणावर लादलं नाही. छंद करता रेग्यांनी व्यक्तिशः खूप झीज सोचली, पण या झिजेचंही त्यांनी कधी भांडवल केलं नाही. छंद बंद पडल्यानंतरही आम्हा साऱ्यांचे संबंध सौहार्दाचेच राहिले याचं फार मोठं श्रेय रेग्यांच्या उमद्या स्वभावाला आणि त्यांच्या कवी मनाला आहे. रेग्यांचं ना सारच वेगळं होतं. कॉलेजमध्ये शिकत असताना इंग्रजीच्या पेपरमध्ये एका प्रश्नाचं उत्तर त्यांनी काव्यात दिलं आणि 100 पैकी 103 मार्क मिळवले. ICSच्या परीक्षेसाठी इंग्लंडला गेले होते तेव्हा तिथं त्यांनी वैदिक संस्कृतचा अभ्यास केला. कुलदैवत शांतादुर्गेवर त्यांची नितांत श्रद्धा आणि भक्ती. देवीची आरती, मंत्रपुष्पांजली वगैरे ते मोठ्या भक्तीनं करत. चिपळ्या हातात घेऊन ते तल्लीनतेनं भजनही करत. देवीचं त्यांना वेगवेगळ्या रूपात दर्शन घडत असे असं ते सांगत. रेगे सश्रद्ध होते खरे, पण आपल्या श्रद्धेचं स्तोम माजवणारे नव्हते. त्यांना येणारे सूक्ष्म साक्षात्कारी अनुभव ते इतरांना सहज साधेपणानं सांगत. आणि ते सांगत असताना ते स्वतः त्या अनुभवाकडे त्रयस्थाच्या भूमिकेतून बघत असावेत असं त्यांच्या खेळकर मिश्किल कथनावरून वाटे. आता त्यांनी स्वतः सांगितलेला एक मजेदार अनुभव इथे नमूद करतो. ते एल्फिन्स्टन कॉलेजचे प्रिन्सिपॉल असतानाची गोष्ट. कॉलेजच्याच इमारतीत राहायचे. रविवारची एक सकाळ. रेगे त्यांच्या गावदेवीच्या घरी जायला निघाले. युनिव्हर्सिटी शेजारी गावदेवीला जाणाऱ्या बसचा थांबा होता. एल्फिन्स्टन कॉलेजपासून थांब्यापर्यंत जाताना वाटेत एक आडरस्ता ओलांडावा लागे. या आडरस्त्याचं वळण जरा चमत्कारिक होतं. मुख्य रस्त्यावर वेगानं धावणाऱ्या मोटारी हे वळण एकदम वेगातच घेत, म्हणून आडरस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना फार जलदीनं आणि सावधगिरीनं तो पार करावा लागे. जेमतेम 10 कदमांचा रस्ता, पण तो ओलांडताना केव्हा एखादी मोटार येऊन धडक मारेल याचा काही नेम नसे. आणि त्या दिवशी असंच घडलं. रेगे अर्धा अधिक रस्ता ओलांडून जातात न जातात तोच एक वेगानं येणारी मोटार झरकन वळली, जवळजवळ रेग्यांच्या अंगावर येऊन थडकली आणि अगदी सूतभर फरकानं रेग्यांना चाटून पुढे निघून गेली. क्षणभरच, पण रेग्यांना वाटलं आपण मोटारीखाली सापडलो, गेलो. हा धक्का एवढाच जबरदस्त होता की काही काळ त्यांची सारी गात्र बधीर झाल्यासारखं त्यांना वाटलं. कसं बसं स्वतःला सावरून ते बस थांब्यापर्यंत गेले आणि मग आपल्या बसची वाट पाहत उभे राहिले. थांब्यावर रविवार असल्यामुळे गर्दी तुरळक होती. मग आणखी काही लोक आले आणि त्यांच्या शेजारी उभे राहिले. त्यांपैकी एक तर अगदी त्यांना खेटून उभा राहिला. जणू रेगे उभे आहे ते त्याला जाणवलंच नाही. मग दुसरी एक बस आली आणि सारे रेग्यांना जवळजवळ ढकलूनच बसमध्ये चढले. रेग्यांना कळेना ही माणसं एवढी धसमुसळेपणानं कशी वागतात. समोर उभा असलेला माणूसही त्यांना दिसत नाही का? खुशाल धक्का मारून पुढे जातात म्हणजे काय? एवढ्यात त्यांची गावदेवीची बस आली आणि ते बसमध्ये बसले. या बसमध्येही गर्दी नव्हतीच. तुरळक 4-2 माणसं आणि कंडक्टर. 2 माणसं बसच्या समोरच्या बाकावर बसली आणि एक मागच्या बाजूला. रेगे एकटेच मधल्या एका बाकावर बसले. पुढे बसलेल्या माणसाजवळ जाऊन कंडक्टरनं तिकीट दिलं. नंतर मागे येऊन तिथे बसलेल्यांना दिलं. रेग्यांना वाटलं आता तो आपल्याला तिकीट देईल, पण तो त्यांच्या अगदी जवळून गेला तरी त्यानं त्यांना तिकीट दिलं नाही. जणू त्याचं लक्षच रेग्यांकडे गेलं नाही. मग पुढच्या थांब्यावर आणखी काही माणसं चढली आणि रेग्यांच्या अगदी समोरच्या बाकावर जाऊन बसले. कंडक्टरनं येऊन त्यांनाही तिकीटं दिली, पण रेग्यांकडे काही त्याचं लक्ष गेलं नाही. रेगे आश्चर्य करत होते. चर्चगेट गेलं, मरीन लाईन्स, चर्नी रोड हे पुढचे थांबे गेले तरीही कंडक्टर तिकीट द्यायला तयार होईना. ऑपेरा हाऊस जवळ आलं तरीही कंडक्टरचं त्यांच्याकडे लक्ष नाही. दरम्यान त्यांच्या जवळून तो 2-3दा गेलाही, पण इतरांना तिकीट देऊन परत मागच्या बाजूला जाऊन उभा राहिला. त्यानं एकदाही रेग्यांकडे पाहिलं नाही. रेग्यांना आता प्रकारच कळेना. त्यांना स्वतःलाच शंका आली की कंडक्टरला आपण अजून दिसलोच नाही का काय? बापरे, म्हणजे आपण खरोखरच त्या मोटारीखाली. ते कावरे बावरे झाले.
अंगाला दरदरून घाम सुटला. सँडहर्स्ट रोडच्या पुलावरून बस धावत होती. पुढे युजेस रोड, मग गावदेवी. उतरायचं ठिकाण जवळ येत चाललं होतं. त्यांना आता अधिक धीर धरवेना. ते जोरानं ओरडले, अहो कंडक्टर, मला तिकीट देणार आहात का नाही? कंडक्टर सकट बसमधले सारेच रेगे बसले होते त्या बाकाकडे चमकून पाहू लागले. कंडक्टरच्या चेहऱ्यावर गोंधळलेलं आश्चर्य. तो आ वासून बघत होता. अरेच्छा, कुठे चढलात साहेब तुम्ही? अहो फोर्टमध्ये, युनिव्हर्सिटीच्या थांब्यावरच चढलो की मी. असं? मग आतापर्यंत मला कसे नाही दिसल्यात? रेगे आश्चर्याने चमकले. नाही ते जाऊ द्या, मला एक गावदेवी द्या. कंडक्टरनं घाईनं तिकीट दिलं आणि तिकीट घेताच रेग्यांचा जीव भांड्यात पडला. पुढे गावदेवीच्या थांब्यावरती उतरले. पण उतरत असताना कंडक्टर त्यांना गोंधळलेल्या कुतूहलानं निहाळतोय हे मात्र त्यांना जाणवलं. ही घटना सांगून झाल्यावर रेगे हळूच म्हणाले, अहो शेवटी मलाही कळेना, मी जिवंत आहे का त्या मोटारी खाली? अंगाला आचके देत आपल्या नेहमीच्या लकबीनं ते खळखळून हसले. यक्षगंधर्वांची संवेदन क्षमता अशी सूक्ष्म असते असं म्हणतात. घारापुरी, जोगेश्वरी, कार्ला, कान्हेरी इथल्या लेण्यांमधून हे यक्ष लोक आपल्याला भेटतात. गंधर्व, विद्याधर म्हणूनही ते ओळखले जातात. रेग्यांचे असले अनुभव ऐकल्यानंतर वाटायचं की ते एक यक्षच आहेत. बांध्यानं स्थूल पण तेवढेच चपळ, आकारानं ठस ठोंबस पण तेवढेच सूक्ष्म आणि सालस, भाबडे तेवढेच मिश्किल. लेण्यांमधून तथागताच्या अथवा देवादिदेवांच्या भोवताली असलेल्या गर्दीतून हळूच डोकावणारे, कधी आकाशातून पुष्पवृष्टी करणारे, कधी कमलनाल, कधी चौरी धरलेले तर कधी मृदंग घुमवणारे, कधी भिक्कूंच्या मेळाव्यात तर कधी शिवगणांच्या गर्दीत, असे हरकामी आणि बहुरूपी, स्वच्छंदी आणि अनंत फंदी. लेणी पाहताना सहसा त्यांच्याकडे कोणाचंही लक्ष जात नाही, पण जवळ जाऊन निहाळलं तर मात्र त्यांचं अनोखं मिश्किल व्यक्तिमत्व चटकन मनात भरतं. आज वाटतं याच यक्ष गंधर्व विद्याधरातला एक काही वर्ष आमच्यात राहून आपल्या लेण्यात परत गेला, कधी काळी पुन्हा परत येण्याकरता. पाबळच्या एसटी स्टँडवर आपण असतो चाललेले बहिणीकडे वगैरे किंवा लग्न बिग्न जमवायला. पाबळच्या एसटी स्टँडवर किंवा अशाच दुसरीकडे सर्वत्र गोडसे बसलेले असतात. ते अर्थात आपणास दिसत नाहीत. गोडसे असतात दुरुस्त करीत शनिवारवाड्यातील विटकी चित्रे किंवा महाराजांना दाखवीत त्यांच्या नव्या राज्याभिषेकाची स्केचेस. गोडसे म्हणजे इमॅक्युलेट, परसेप्टिव्ह. गोडसे म्हणजे चपखल, बेमालूम कॉम्पोजिशन. गोडशांच्या मनात एक सवंगडी असतो, पण त्याच्या बोलांच्या कॅलिग्राफीवरच ते खुश. पाबळच्या एसटी स्टँडवर आसपास कुणी ओळखीचं नाही पाहून गोडसे हळूच तोंडात टाकतात तांबूल. तेव्हा त्यांच्या गळ्यातून दिसते मंगळ डाळिंबांची विस्फोटित आरास बरसताना. गोडसे एसटी स्टँडवरचे, आपण आपापल्या वाटांवरचे. गोडसे उलट्या पावलांनी चालत, आपण सासूच्या बाळंतपणाला वगैरे. ऐका, पाबळच्या एसटी स्टँडवर मृदंग घुमायला लागलाय. सारे पुरावे एक एक जमायला सुरुवात झालीये. सारा पसारा फुलवून पिसारा थुई थुई नाचू लागेल आता. त्याची घुंगुरवाळी पावलं चपखल, इमॅक्युलेट. पाबळच्या एसटी स्टँडवर मस्तानी जातीनं येते. पाबळच्या एसटी स्टँडवर मस्तानी जातीनं येते घेऊन आपल्या समाधीवरची चादर. रफू करून द्या,
गोडसे गोडस हसतात नि चादर हिरवी हिरवी जर्द होऊन जाते. पाबळच्या एसटी स्टँडवर काहीच ऐकू येत नाही की दिसत नाही. पाबळच्या एसटी स्टँडवर काहीच ऐकू येत नाही की दिसत नाही. तिथं असतो एक टवटवीत उषक्काल, नियमित, कायमच्या रात्रीचा इमॅक्युलेट. आणि गोडसे बसलेले. इति द. गोडसे या विशेष प्रस्तुतीत एकंदर कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन केलं होतं प्रमोद काळे यांनी. आज काही कारणाने ते उपस्थित नाही आहेत. अभिवाचन करणारे अपूर्व साठे, श्रुती कुंटे आणि हर्षद राजपाठक. आपण पडद्यावर ज्या सुंदर चित्रकृती पाहिल्या त्या आम्हाला उपलब्ध करून दिल्या आमचे सुहृद राहुल देशपांडे, विक्रम मराठे, दीपक कन्नल, दीपक घारे आणि सुहास बहुळकर यांनी. या कार्यक्रमासाठी नेपथ्य आणि प्रकाश योजना केली अपूर्व साठे यांनी आणि सहकार्य त्यांना देणारे हर्षद राजपाठक, किरण भिंगारे, आकाश शिंदे आणि शुभम शिंदे. ध्वनी व्यवस्था चोखपणे सांभाळली श्रीपाद थेटे यांनी. दृश्यमुद्रण ललित गौड आणि छायाचित्रण चिन्मय आगाशे यांचं होतं. आणि या कार्यक्रमाच्या निर्मिती सूत्रधार श्रुती कुंटे आणि या कार्यक्रमाची दृश्य, ध्वनी आणि एकंदर प्रकल्प समन्वयक म्हणून जबाबदारी मी चैतन्य कुंटे यांनी पार पाडली. तर परफॉर्मन्स फ्रॉम आर्काइव्हजचं हे यावर्षीचं पुष्प होतं. पुढच्या वर्षी ह्या मालिकेतलं 10वं पुष्प काही विशेष वेगळा एक कार्यक्रम घेऊन आम्ही येणार आहोत. तेव्हा परत भेटूया. धन्यवाद.